नमस्कार. वैचारिक वाणाच्या 11व्या वर्षी आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करते. आम्हा पूर्ण परिवारातर्फे मनपूर्वक स्वागत करते. वास्तविक आत्तापर्यंत जे जे वक्ते निवडले गेले ते बऱ्यापैकी बाहेरचे होते आणि त्यांना नाव होतं, एक वलय होतं आणि तो एक वेगळा फील पण होता. पण यंदा मनात असं खूप आलं की आपल्याच गावातलं कोणतरी आहे जे वेगळं काहीतरी करतंय आणि वेगळ्या प्रकारचं आयुष्य जगतंय. तर मनापासून वाटलं की यावर्षी आपण आपल्याच गावातल्या कोणाला तरी बोलवायचं. या निमित्ताने आज आपण इथे श्री कल्पेश वैद्य आणि सौ सायली वैद्य या दोघांना आमंत्रित केलेलं आहे. त्या दोघांचं आपल्याला स्वागत करायचं आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की संक्रांत हा सण संक्रमणाचा काळ येतो, की सूर्याचं जे संक्रमण होत असतं, अयनातून दुसऱ्या अयनात संक्रमण. आणि साधारणपणे आपल्याला हा विचार पक्का आहे की विचारांचं संक्रमण होणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. म्हणून या निमित्ताने हा वाणवसा घेतला की वैचारिक वाण दरवर्षी लुटायचं आहे. तर आज आपण यासाठी एका वेगळ्या योगायोगाने घडणाऱ्या गोष्टींबद्दल बोलणार आहोत, कारण वक्ते सुद्धा योगशास्त्रात निपुण आहेत यासाठी. तर आपण आपल्या मुलाखतीला लगेचच सुरुवात करूया. म्हणजे ह्याला अगदी मुलाखत म्हणूया नको, फार काही औपचारिकपणा नाही आहे त्याला, अनौपचारिक छान गप्पाच मारायच्या आहेत आपल्याला, पण तरीसुद्धा एक काहीतरी शिस्त असावी एवढीच इच्छा. आपल्या दोघांचं मी मनपूर्वक स्वागत करते. आमची ओळख कशी झाली थोडक्यात सांगते आणि मग मी पुढे जाणार आहे. म्हणजे आपण म्हणतो ना, ओळख व्हायला काय असावं, म्हणजे कुठल्याही क्षणी कुणाचीही अतिशय जवळची ओळख होऊ शकते. म्हणजे वर्षानुवर्ष एकत्र राहून सुद्धा माणसं एकमेकांना ओळखत नाहीत, पण क्षणात कोणीतरी भेटतं आणि आपण एकदम कितीतरी वर्ष एकमेकांना ओळखतोय असं कुठेतरी होऊन जातं. आपण सगळेही त्यातलेच एक आहात. तर सायली ज्या वेळेला नुकतीच डिलिव्हरी झाली होती आणि मला फोन आला होता कल्पेश सरांचा लाडू करण्यासाठी, मेथीचे लाडू करायचे वगैरे, तर त्या लाडवानी आमची छान घट्ट, म्हणजे लाडू कसा घट्ट वळला की त्याची गोडी वाढते अजून, नाही का. म्हणजे गुळाच्या पाकात घट्ट ते पीठ सांधून घ्यावं लागतं, तसं प्रेमाचा स्नेहाचा एक गोडवा आहे आणि त्यात हे नातं छान गुंफलं गेलं आहे. त्याचा मला अतिशय आनंद आहे. त्यामुळे लाडवाचे धन्यवाद द्यायचेत आधी. आणि आता या निमित्ताने आपण सुरुवात करूया. मला कोणीही उत्तर द्या, असं काही आपल्याला कंपल्शन नाही की तूच सांग किंवा तूच सांग. तर तुमच्या दृष्टीने योगशास्त्राचं नेमकं महत्त्व काय आहे हे मला थोडक्यात दोघांनीही सांगा. आता हे दोघांनीही सांगा. योगशास्त्र हा खूप मोठा आणि असा खोल विषय आहे. पण थोडक्यात सांगायचं झालं म्हणजे काय, योगशास्त्राचं महत्त्व म्हणजे काय की योग हा सगळ्यांच्या आयुष्यात असतो. तर भले आम्ही आसन अभ्यास करतो, प्राणायाम वगैरे करतो, आमच्या आयुष्यात वेगळं आहे. पण त्याचं पूर्ण महत्त्व तेव्हाच येतं की जेव्हा तुम्ही कुठलीही गोष्ट करताय, की भलेही मी काही म्हणजे आता खातो आहे किंवा काही वाचतोय, पण ते एवढ्या तन्मयतेने वाचतोय की मला बाजूला जरी कुठल्या मोठ्या स्पीकरचा आवाज आहे किंवा काहीतरी मला ऐकायला नाही, तर तो जो माझ्यातला आणि त्या गोष्टीतला जो एक जोडला गेला दुवा आहे तो योग आहे. तर ते एक माझ्या दृष्टीने तरी योगशास्त्रातलं एक महत्त्व आहे की तुमचं मन आणि शरीर दोघं पण तुमच्या एकत्र पद्धतीने जर काही करताय कुठली गोष्ट, तर ते योग आहे. आमच्या योगशास्त्राचं म्हटलंय योग समत्वम उच्चते. म्हणजे कुठलीही गोष्ट तुम्ही करताय तर त्यात तुम्ही बॅलन्स असणं म्हणजे योग आहे. म्हणजे आता तुम्ही वर्क लाईफ बॅलन्स हा सध्याच्या काळातला खूप मोठा इश्यू आहे. तर तुम्ही जो योग केला तर तुम्ही तुमचं करिअर आणि लाईफ दोन्ही छान बॅलन्स ठेवू शकता. तसं प्रत्येक गोष्टीत तुम्ही छान बॅलन्स साधण्यासाठी योग खूप महत्वाचा आहे असं मला वाटतं. पण ह्या योगाने तुमच्या आयुष्यात पण काहीतरी योगायोग घडवले असं मी ऐकलंय. तर त्यासाठी मला म्हणजे खूप फ्लॅशबॅकमध्ये जायला पाहिजे की तुम्हा दोघांचं शिक्षण काय हे ऐकण्यासारखं आहे बरं का. म्हणजे शिक्षण काय आणि करतायत काय हा थोडा वेगळाच मुद्दा आहे. तर तुम्हा दोघांचं शिक्षणही सांगा आणि तो योगायोगही आम्हाला हळूहळू विस्तारत नेऊन सांगा. माझं बेसिक क्वालिफिकेशन म्हणजे ग्रॅज्युएशन जे आहे ते बीटेक झालंय, बीटेक इन इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन फ्रॉम बाटू गव्हर्नमेंट युनिव्हर्सिटीमधून. त्यानंतर मी रिलायन्स जिओला जॉब केला ॲज अ क्वालिटी अश्युरन्स इंजिनियर. नंतर मी MBA केलं मार्केटिंगमधून IES बँड्रा. नंतर मी मीडिया मॅनेजर म्हणून काम केलं डेन्सो एजिस नेटवर्कमध्ये. आणि तो कोर्स करत असताना म्हणजे तिथे जॉब करत असताना आम्ही दादरमधून योग विद्या निकेतन म्हणजे पद्मश्री निंबाळकर गुरुजींचं
जे योग विद्या निकेतन आहे दादरमधून, तिथून आम्ही योगचा जो बेसिक कोर्स आहे योगा टीचर ट्रेनिंग कोर्स, तो डिप्लोमा 1 वर्षाचा केला. नंतर नॅचरोपॅथीमध्ये 1 वर्षाचा, हे आमचं सेम क्वालिफिकेशन आहे. नॅचरोपॅथीमध्ये 1 वर्षाचा डिप्लोमा केला, तो वाशीमधून केला. त्याच्यानंतर मग आपले क्लासेस वगैरे सुरू झाले. मग प्री नॅटल पोस्ट नॅटल योगामध्ये डॉक्टर शर्वरी अभ्यंकर यांच्या अंडर सर्टिफिकेशन केलं. मग नंतर आता कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय रामटेक नागपूर ह्यांच्यामधून आम्ही MA रिसेंटली केलं, त्यात पण आम्हाला डिस्टिंक्शन मिळालं. आणि आता आम्ही ॲडव्हान्स TTC एक आहे, ती सयुज योगा ह्यांच्या थ्रू आम्ही ते करतोय आणि पुढे PhD करण्याचा विचार आहे. ओके, वा. तर आता माझं शिक्षण असं आहे की मी आपल्या JSM अलिबागमधूनच BCom झालो आणि मग पुढे एक डिप्लोमा केला GIS इंजिनियरचा. त्याच्यात मी माझं म्हणजे मी असं योग रिलेटेड असं काही माझं हे नव्हतं, त्यामुळे GISचा डिप्लोमा केला आणि सगळे जात असं मुंबईला जॉबला गेलो आणि मुंबईला छान जॉब करत होतो. 5-6 वर्षाचा जॉब केला. त्या जॉब रिलेटेड मी एक डिप्लोमा केला, तो म्हणजे MBAचा तो डिप्लोमा म्हणतात, कारण तो एक रेग्युलर नव्हता. तर त्यामुळे तो ऑपरेशन मॅनेजमेंटचा एक डिप्लोमा केला. आणि त्यानंतर असं की जसं सायली ची भेट झाली, सायली मॅडमशी. तर आणि मग तेव्हापासून जे पुढचं शिक्षण सांगितलं की योग विद्या निकेतन, मग ते सगळं कंटिन्यू मग आणि ह्या क्षेत्रात आलो. तर असं माझं शिक्षण आहे. तर आता भेट कशी झाली हा पण जरा माझ्याकडे गेला माहीत. तर सेम आता मॅडम बोलत जसं योगायोगच बोलू शकतो, कारण कसं आहे की योग करायची आवड होती. तर मी जॉबला रिलायन्सला होतो, रिलायन्सला गणसोलीला RCPला. तर तिकडे योगाचे क्लासेस चालायचे आणि तिथे मी जायचो पहिल्यापासून. मला आवड ना अशी, तिथे असं एम्प्लॉईजसाठी होतं. तर मी रोज प्रॅक्टिसला जायचो, योगा अभ्यास मला आवडायचा. आणि मग त्यानंतर एकदा काय झालं की असंच अलिबागमधून जाताना की असे अलिबागमधून की ही एक मुलगी अशी की मला दिसते की अरे, तर आपण नॉर्मली मुलं असतात ना की अरे मुलगी दिसते तर जरा 1-2 शब्द बोलूया. आणि अलिबाग मधली आणि त्याच गेटवर उतरली म्हणून ना, असं डायरेक्ट कोणाशी नाही बोललो. आम्ही समजू शकतो, चला. तर मग त्या गेटवरून असं चालता चालता बोललो की अरे तुम्ही पण अलिबागचे का, म्हणजे अलिबागचीच एसटी होती ना. तर मग ऑब्व्हियसली सकाळी 5ची एसटी आम्ही झोपून आलो, माहित नाही चढला कुठे ते, पण असं विचारलं अलिबागचे का. हा, मग ते मॅडम बोलल्या की हा हो अलिबाग. तेवढा भाव दिला नाही असा. तर मग पुढे गेलो आणि मग नंतर मग थोडंसं आमचं पुढे गेलं, आम्ही बोलता तसं लक्षात आलं की अरे ह्या पण योगा क्लासला आहे. तर मग मी बोला अरे तुम्ही पण योगा करता. हा, मी कधीपासून योगा करते. मला तर कधी दिसलं नाही. हा, म्हणजे आता गेल्या वर्षीपासून. बोला अरे मग मला 1च महिना झाला. नाही, मला 2-3 महिने झालेले, पण मला तुम्ही दिसलाच नाही. गेल्या वर्षीपासून म्हणजे 31 डिसेंबरला आले मी. आणि मग 31 डिसेंबरला मी घरी होतो, तर त्यामुळे गेल्या वर्षीपासून येतो. मग तिथे जरा भेट झाली अशी छान आणि मग पुढे प्रवास सुरुवात. ओके. तेव्हा ते अख्ख्या रिलायन्स मध्ये माझी अशी गाववाली ही माझ्या गाववाली, ही माझ्या गाववाली अशी ओळख करायचे. तर त्यातून जसं आता मॅडमने ओळखीमध्ये सांगितलं की अरे आपल्या गावातल्या कोणाला बोलवलंय, तर ती गाववाली सोबत एक वेगळी हे असते. कारण मी तेव्हा फ्रेशर होते रिलायन्स मध्ये, जस्ट सप्टेंबर मध्ये जॉईनिंग होतं आणि हे 3 जानेवारीला वगैरे भेटले. तर मग ती तेवढी माझी ओळख नव्हती, पण ह्यांना 2-3 वर्ष झालेले. तर ते सगळ्या योगा टीचर्सना, त्यांच्या योगा क्लास मधल्या फ्रेंड्सना अरे ही माझी गाववाली आहे, ही माझी गाववाली आहे. तर मग ते एकदम असं आपुलकीचं नातं तयार झालं. बर, पण हे साल कोणतं होतं? 3 जानेवारी 2015ला आम्ही पहिल्यांदा बसमध्ये भेटलो. पण डेट ह्यासाठी नाही, असू दे असू दे. नाही, बोला पुढचं आम्हाला ऐकायचंच आहे. 31 डिसेंबरला हे आले नव्हते ना, मंडेला सकाळी भेटलो. मग ती 3 जानेवारी 2015ला आम्ही भेटलो पहिल्यांदा. पण मग लग्नासाठी कुणी कुणाला विचारलं पहिल्यांदा? म्हणजे ही कथा थोडक्यात आम्हाला ऐकायचीच आहे, ती महत्वाची आहे. कारण तसं आता जरी मी बोललो असलो मुलीशी पहिला, तरी मी थोडासा म्हणजे ह्याच्यात थोडा लाजरा. आता थोडासा जरा डेअरिंग आली ह्याच्यामुळे. तर विचारलं मला, मॅडमनीच विचारलं पहिल्यांदा की असं की लग्नाबद्दल की कसं तुमचा विचार काय आला. नाही, असं झालं की होतो कंपनीत आणि मी थोडासा असा सिन्सिअर की अरे अरेंज मॅरेज करायचं. घरचे पण म्हणजे आई बाबा असे स्ट्रिक्ट, पण असे ठीक आहे असं सांभाळून घेणार. म्हणजे बाबा आले त्यामुळे मी एकदम स्ट्रिक्ट वर शब्द नाही वापरू शकत. तर ठीक आहे, म्हणजे त्यांच्या घरचे असं की असं अरेंज मॅरेज करायचंय. तर मग आणि कसं काय मग त्यामुळे मग त्यांनी असं, आम्ही मित्र होतो चांगले, पण मग त्यांनी असं विचारलं की मग आता लग्नाचं तुमचं कसं काय आहे प्लॅनिंग. मी बोला अरे असं आहे, पण आपलं नाही होणार ना की आपण ते शेवटी गावात राहतो, मग थोडंसं कास्ट वगैरे असं थोडं हे करायचं. त्यामुळे जरी आवडत असली मनातून मुलगी तरी बोलू नाही ठीक आहे आपण मित्र ओके. मग असं हळूहळू मग पुढे ती गाडी पुढे. ओके. मग आम्ही मित्रच होतो. आणि मग जेव्हा
योग विद्या निकेतनचा जेव्हा समर कोर्स घ्यायचा होता तर तेव्हा तो अलिबागला घ्यायचा होता. तर तेव्हा आम्ही घेतलेला आंग्रेंच्या इथे घेतलेला 2019 साली घेतलेला तेव्हा. तर मग तोपर्यंत 4 वर्ष आम्ही छान 3-4 वर्ष आम्ही फक्त मित्रच होतो. आणि मग नंतर मग तेव्हा मार्केटिंग करायला वेगवेगळ्या ठिकाणी बॅनर लाव हे लाव मग आम्ही एकत्र फिरायचो. मग माझ्या मम्मीने विचारलं, अरे तुम्ही असे फिरताय गावात एकत्र फिरताय मुलं मुली तर ते बरोबर दिसत नाही. मग ह्यांना घरी बोलावून घेतलं आणि म्हणे तू अरे माझ्या मुलीला फिरवतोयस तर काही लग्न वगैरे करणार आहेस? बोलले मग तेव्हा ह्यांना पण बहुतेक तयारी झाली लग्नाची. तर बोलले अरे मी रेडी आहे, तुम्ही मुलीला विचारा आता. मग तसं बघितलं तर मग त्यांनी तेव्हा आई बाबांसोबत मला पहिल्यांदा लग्नासाठी विचारलं. पण नोकरी सोडून ह्या योगशास्त्राच्या अंधाऱ्या गुहेमध्ये असं म्हणूया की उडी मारावी असं का वाटलं तुम्हाला? म्हणजे तुम्हाला रिस्क किंवा त्याची भीती असं काही वाटलं नाही का? की तुमचे चांगले जॉब्स होते म्हणजे IT मध्ये वगैरे, ITत तुम्ही होतात छान. मग तुम्हाला असं भीती नाही का वाटली की आपण ही झेप घेतोय तर ते कसं होईल सक्सेस? आता तुम्ही खूप सक्सेसच्या पिकवर आहात, पण तेव्हा तुमची काय भावना होती? म्हणजे हे करताना कसं ठरवलं की ह्याच्याच मध्ये आपण पुढे जायचंय? माझं लहानपणीपासून होतं की स्वतःचं काहीतरी निर्माण करायचं. म्हणजे मला नोकरी करण्यात इंटरेस्टच नव्हता. हे जस्ट एक्सपिरियन्स घ्यायला पाहिजे हे पण माझं म्हणणं होतं की कॉर्पोरेटचा एक्सपिरियन्स आपल्या बिझनेस साठी खूप गरजेचा आहे. कारण ती कॉर्पोरेट लाईफस्टाईल, ते डिसिप्लिन आपल्या किंवा ते स्ट्रॅटेजी प्लॅनिंग. तर त्यासाठी मी MBA केलं आणि जॉब केलेला. आणि मग नंतर माझं क्षेत्र ठरत नव्हतं की कशात नक्की आपण करिअर केलं पाहिजे. तर मग मीनवाईल हा योगाचा जो कोर्स केला तो सेल्फ अपलिफ्टमेंट साठी होता. की म्हणजे जे आमचे रिलायन्सचे योगाचे गुरु होते ते आम्हाला खूप आवडायचे. म्हणजे मला पर्सनली आणि सरांशी पण खूप चांगला बॉन्डिंग होतं त्यांचं की बाबा मग असा व्यक्ती बनवायचा असेल तर कुठल्या फॅक्टरीत बनतो? तर मग योग विद्या निकेतन. तर म्हणून मग योग विद्या निकेतनला गेलो आणि मग तो कंपल्सरी त्यांचा कोर्सच होता की समर कॅम्प घ्यायचाच आहे. मग त्यात खूप इंटरेस्ट तयार झाला. म्हणजे ते असं एक सुनियोजित बोलू शकतो. पण त्याच्या आधी मी जॉब सोडलेला कारण तो कोर्स मला करणं मला ती अशी पॅशन बोलतात ना की तसं. मग ऑफिस मधून रोज रोज लवकर निघणं पॉसिबल नव्हतं म्हणून मग मी जॉब सोडला. पप्पांची खूप सपोर्ट मिळाला कारण MBA करून जॉब सोडणं म्हणजे सोपं नाही. तर मग पप्पा म्हणाले ठीक आहे चल तुला शिकायचं आहे ना मग तू शिक. मग त्यामुळे तो जॉब त्या कोर्स साठी सोडला. आणि पप्पाने बोलले आता इथे करूया आपण, करून बघूया वगैरे वगैरे. आणि मग पप्पाने सपोर्ट केला आणि मग डायरेक्ट करूया नको तर मग थोडं मार्केट स्टडी करणं गरजेचं आहे. तर मग डिवाइन एनर्जी म्हणून तेव्हा 2019 का 20 साली 26 जानेवारी 2020 ला जिम ओपन होत होती. मग मी त्यांना अप्रोच केलं की आपण तुम्ही ते जिम ओपन करताय त्याच्यामध्ये आपण योगाचे क्लास सुरू करूया. पण त्यांनी बघितलं माझं MBA मार्केटिंग आहे म्हणून मग त्यांनी मार्केटिंग हेड म्हणून मला तेव्हा अपॉइंट केलं. आणि मग तेव्हा असं फिटनेसच्या क्षेत्रात माझी ओळख क्रिएट झाली. आणि मग म्हटलं मग नंतर काही समूह असं ठरलं की चला आता आपण म्हणजे तो समर कॅम्प झाला त्यानंतर कॉन्फिडन्स आला. कारण तेव्हा पहिलाच समर कॅम्प होता पण योग विद्या निकेतनचं पण नाव होतं, पप्पांची ओळख. त्यामुळे 60 साधक आम्ही दोघांनी गोळा केले आणि मग त्यातून छान रिस्पॉन्स मिळाला. आणि मग आमचे जे बाजूचे आहेत त्यांनी सपोर्ट केला, जागा उपलब्ध करून दिली आणि तिथे क्लासेस सुरू केले. मग हळूहळू रिस्पॉन्स मिळाला. आता जसं बघायला की थोडी भीती मॅडम जसं बोलल्या की आता मी पण तसं जॉबला चांगला होतो कारण आता तसं हे मॅडम फ्रेशर होत्या थोडंसं. पण मला एक बऱ्यापैकी मी मध्ये 9 वर्ष मी इन्व्हेस्ट केलेली IT मध्ये. तर योग मला आवडायचा पण बिझनेस म्हणून माहित नाही की किती. कारण तेव्हा आपल्या अलिबाग मध्ये पण तेव्हा पण क्लासेस चालायचे वर्ग की फ्री मध्ये योगा क्लासेस. फ्री मध्ये तर असं कोण येणं थोडं कठीण होतं. आणि मला तसं बोललेला की आमचा विषय झालेला की योग वर्ग चालू करायचा. पण एक होती मनात भीती की जॉब आहे हातामध्ये आणि लग्न करायचं होतं. त्या विचारलेलं पण परत पुढे नाही बोलले ते. म्हणजे पहिलं कसं आपल्या इथे की अरे आणि आपल्या तेव्हा एकदम एवढं कुठे हेच होतं की मुलगी द्यायची अलिबाग मध्ये तर मुलगा मुंबईला असला पाहिजे आणि जॉब असेल तर अजून बेस्ट आणि घर पण असलं पाहिजे असं. तर माझं तर थोडं असं होतं की आता मला जॉब तर छान झाला, मी सेटल झालेलो, फक्त आता घराचं माझं प्लॅनिंग चालू होतं. आणि ह्या बोलले की अरे जॉब सोडून योगा करायचं, तर ते मला खूप भीती होती. पण मग मी काय शेवटपर्यंत जॉब सोडायला मी ह्याला मदत करायचो. समर कोर्स घेतलेला तेव्हा मग मी अप डाऊन करायचो अलिबाग मुंबई, पण जॉब नाही सोडलेला. कारण तेव्हा एक चांगल्या लेवल होतं त्यामुळे ऑफिस मधून पण थोडस डिस्काउंट मिळतं की हा बाबा जा बाबा पण एक जॉब थोडं स्किल आलेलं. आणि मग थोडस जरा बघितलं की नाही सुंदर वेलनेस सेंटर छान ग्रोथ होत आहे. आणि मग थोडं मग मी तो कोविडने थोडीशी ताकद दिली की तेव्हा कसं कोविडने सांगितलं तर आता घरीच बसा, मुंबईला येणं आलं नव्हतं. मग थोडंसं घ्यायला लागलो सेशन आणि मग हळूहळू मग नंतर वाटलं की नाही बाबा मला जमेल. थोडस पैसे जरा कमी होत आहेत पण जरा मजा येते याच्यामध्ये घेऊन, जरा छान छान लोक भेटत आहेत
खूप खूप छान असं त्यांचे विचार आणि मग जम घेतली असं. म्हणजे मला असं वाटतं की आजकाल मुलींना ना पॅकेज फार महत्त्वाचं झालंय नाही का, की काय पॅकेज आहे मुलाचं त्याच्यावर लग्न ठरतायत किंवा अनेक मुलांची होतही नाही आहेत लग्न. आणि ह्या दोघांनी मिळून अशा प्रकारे उडी मारणं ही खरंच एक वेगळी आणि म्हणजे धाडसाचीच खरं तर गोष्ट आहे, की काही समोर स्पष्ट नाही आहे चित्र, पण तरीसुद्धा हे करायचं धाडस त्यांनी दाखवलं. आणि सायलीने सुद्धा कल्पेश सरांवर तो विश्वास ठेवला आणि त्यांनी एकमेकांवर हा ठेवला. हे फार महत्त्वाचं आहे मला वाटतं, की त्याच त्या रुटीन फॉर्ममध्ये न जाता कुठेतरी काहीतरी वेगळं स्वतःचं सुरू करायचं आहे. हे साधारणपणे 40शी नंतर स्वप्न बघितली जातात, पण तुम्ही फार लवकर वयात ही बघितलीत. मला ती जास्त त्यामुळे अपील झाली, म्हणून म्हटलं की हाही विषय थोडासा आमच्यासमोर यायला पाहिजे. लग्नासाठी विरोध फार नव्हता म्हणजे तुमच्या दोघांच्याही घरातनं, आणि केव्हा झालं किंवा म्हणजे काय थोडक्यात सांगा, मग आपल्याला महत्त्वाच्या विषयाला हात घालायचा आहे अगदी. तर थोडक्यात सांगायचं झालं तर तसा नव्हताच विरोध. थोडंसं गावाला राहत होतं त्यामुळे थोडंसं हे होतं की अरे कास्ट थोडा वेगळी होती, म्हणजे थोडासा होता. पण ते कसं झालं की आता ह्यांना दाखवत होतं लग्नासाठी मुलगी दाखवायची होती. तर मुलगा नॉर्मली जातो ना कांदे पोहे खायला, मुलगी झालेली घरी की मैत्रीण म्हणून की अरे बाबा हे बघायला मुलगा बघायला. आणि दुसरं म्हणजे बाबांची आणि तिची भेट अशी झाली की बाबांना तेव्हा पसंत पडली की आता नॉर्मली कसं अरे मुलगी छान साडी घातली आहे, पोहे घेऊन आली आहे असं. तर तेव्हा समर कोर्स होता तेव्हा मला बाबांना घेऊन जायचं होतं. 2 माझे हे होते की चला त्यांना योगा प्रॅक्टिस पण होईल आणि जरा ओळख पण होईल अशी. तर त्यावेळी की बघितलं अरे ट्रॅक टी शर्ट मध्ये मुलगी आहे आणि छान शिकवते, मग तेव्हा त्यांना थोडीशी तर ते एक जरा एक ट्युनिंग झाली आणि त्यामुळे तसा विरोध नाही झाला की अरे छान बाबांनी छान पसंत केली. आईला तर पसंत आली की कारण मी जरा तिचे चांगले गुण गायले घरी ना, तर त्यामुळे आईची पण पसंती झाली. लग्नाची तारीख सांगा म्हणजे मला पुढचा प्रश्न सोपा होईल. 1 डिसेंबर 2019 म्हणजे 2015ला भेटलो आणि 19ला लग्न झालं आमचं. म्हणजे कोविडच्या अगदी जवळ लग्न झालंय तुमचं. मुद्दाम का विचारलं, कारण त्यानंतर जेव्हा सायली गर्भारशी राहिली त्यानंतरचा तिचा जो प्रवास आहे तोही ऐकण्यासारखा आहे. म्हणून मुद्दाम सांगते की कोविडच्या अगदी आव्हानात्मक काळामध्ये त्यांचं लग्न झालेलं आहे आणि त्यानंतर त्यांचा प्रवास नक्की सोपा नव्हताच. तर तो टप्पा हिचा 9 महिन्यांचा कशा प्रकारे पूर्ण केलात आणि त्यात काही खास गोष्टी तुम्ही केल्यात त्या सुद्धा आम्हाला सगळ्यांना ऐकायला आवडतील. आम्ही काहीतरी ते पण मला असं वाटतं की म्हणजे कन्सीव्ह ना मी खूप घाबरायची. म्हणजे प्लॅनिंग स्टेज मध्ये असेल त्यांच्यासाठी, म्हणजे मी स्वतः आता फर्टिलिटी योगाचे क्लासेस घेते, तर जे प्लॅनिंग स्टेज मध्ये असतील ना तर त्यांना मला असं वाटतं कधी कधी ना बनाची पण काही भीती असते, त्यामुळे पण कन्सीव्ह होत नसतं. तर माझं असं होतं की मला लेबरची खूप भीती वाटायची. म्हणजे आपण टीव्हीत बघतो जॅम करतात, तर मला खूप भीती वाटायची लेबरची. कारण योगा टीचर बोलला सी सेक्शन हा ऑप्शनच नव्हता माझ्याकडे. अरे माझं सी सेक्शन झालं तर माझ्याकडे कोण येणार योगा शिकायला. तर माझं असं होतं की नॉर्मलच डिलिव्हरी करायची, तर मग लेबरची खूप भीती होती. तर मग सरांनी मेंटली प्रिपेअर केलं की नाही आपण आहोत, आपण एवढे योगा प्रॅक्टिस करतो, आपलं लाईफस्टाईल छान आहे, तर नॉर्मल डिलिव्हरी होईल आणि इझिली होईल. मग त्याने कॉन्फिडन्स दिल्यावर मला नेक्स्ट म्हणजे जस्ट पुढच्या महिन्यात मला कन्सीव्ह झालं. आणि तेव्हा नुकतंच लॉकडाऊन लागलेलं आणि ते आमच्यासाठी खूप आशीर्वादात्मक होतं. कारण आम्हाला दोघांना फिरायची खूप आवड आहे, तेव्हा मी खूप फिरायची. पण लॉकडाऊन होतं त्यामुळे आमचे पाय घरात स्थिरावले आणि आम्ही कामानिमित्त बाहेर राहायचो. पण लॉकडाऊनमुळे आई बाबांसोबत प्रतीक सोबत खूप चांगलं बॉन्डिंग झालं आणि मग घरचं सात्विक अन्न मिळालं. आणि लॉकडाऊनची म्हणजे डोहाळ्याची मजा म्हणजे कधी तर खूप प्रेम करतात, पप्पांसारखे सगळे हट्ट पुरवतात. पण जेव्हा कन्सीव्ह केलं तर तेव्हा आम्ही ISP नावाचं, म्हणजे तुम्हाला सगळ्यांना SSY माहिती असेल खूप जणांना, तर त्यांच्याच इन्स्टिट्यूटचा ISP म्हणून पॅरेंटिंगचा कोर्स आहे. तर तो आम्हाला खूप फायदेशीर ठरतोय ओमच्या बाबतीत आणि आमच्या स्वतःच्या बाबतीत सुद्धा. तर तो कोर्स आम्ही केला. त्याच्या अंडर एक विजन चार्ट आम्ही बनवलं ओमसाठी. तर त्याचं फिजिकल ऍट्रिब्यूट सांगायचं झालं तर माझं असं होतं की माझ्या बाळाला खळी पाहिजे, खळीवालाच फोटो ठेवलेला आणि त्याला एक्झॅक्ट खळी आहे आणि बाकी पण जे गुण डिसाईड केलेले ते गुण पण त्याच्यामध्ये आहेत. आणि मग त्यानुसार आम्ही सगळं फॉलो करायचो. तर मग त्यात असं सांगितलेलं की तुमच्या म्हणजे ह्यांची सेपरेट मुलांची त्या डॉक्टरांनी एक वेगळी मीटिंग घेतलेली, तेव्हा ऑनलाईनच सगळे. आणि तेच लॉकडाऊनचा फायदा असा झाला की तो कोर्स पुण्यात होता, पण तेव्हा ऑनलाईन झूम हे खूप फ्रेंडली होत गेलं. त्यामुळे अलिबाग मध्ये बसून पण आम्हाला सगळे वेगवेगळे कोर्सेस करता आले, जे की असे नसता करता आले. म्हणजे मनशांतीचं लोणावळ्याचा कोर्स, ते पण ऑनलाईन वर्कशॉप होते. पुण्याचे वर्कशॉप्स आम्ही घरून करायचो. त्याच काळात अलिबाग मध्ये आक्षीमध्ये वादळ पण झालेलं, 3-4 दिवस लाईट नव्हती. तर ते ओम मध्ये ते सगळे गुण आहेत की सहनशीलता वगैरे ते गर्भातच त्याला मिळाले.
तर मग त्याच्यामध्ये डोहाळे हा प्रकार असतो आपल्याकडे. तर मग सरांचं असं होतं की हे डोहाळे तुझे आहेत, गर्भाचे नाहीये, त्यामुळे मी काही तुला असं चटरपटर काही देणार नाही, चुकीचं बाहेरचं काही देणार नाही. मला जी इच्छा म्हणजे आई, प्रतीक हे सगळे मिळून घरी बनवायचे, बाबा पण येत तर आमच्या घरात सगळं जे काही बनतं ते सगळे एकत्र बनवतात. तर सगळे घरात सगळे लाड करायचे, पण बाहेर तुम्ही काही चुकीचं खाल्लं नाही. त्याचा फायदा असा होतो की ओमला पण ते चुकीचे टेस्ट बड नाहीयेत. म्हणजे मी प्रेग्नन्सीच्या काळात किंवा ब्रेस्ट फिडिंगच्या काळात जे पथ्य पाळलं तर ते टेस्ट बड ओम मध्ये आलेच नाही. आम्ही कधीतरी आता विमानात वगैरे जर आईस्क्रीम दिलं तर वर्षातून एकदा कॉम्प्लिमेंटरी वगैरे खातो, त्याला दिलं तरी तो खात नाही. तर ते टेस्ट बर्डच त्याच्यात नाहीये. तो चांगला फायदा झाला. आणि मला असं वाटतं की गर्भसंस्कार हे फक्त गर्भावर नसतात, म्हणजे मी अनुभवलंय, तर ते आईवर पण त्या काळात खूप संस्कार होत असतात. मी माझ्या प्रेग्नन्सी स्टुडंटला पण सांगते की या काळात तुम्हाला जेवढं स्वतःला वेळ देता येईल, जेवढं काही स्पिरिच्युअल वाचता येईल, ऐकता येईल तेवढं ऐका. तर तेव्हा मी बीके शिवानींचे खूप रोज आंघोळ करताना त्यांचे सत्संग वगैरे ऐकायचे, तेव्हा मी खूप शांत झाले. प्रेग्नन्सीच्या काळात असा पण एक एक्सपिरियन्स होता की एकदा मी नळ लावला आणि टास्किंगची वॉशिंग मशीनचं नळ सुरू केलं आणि किचन मध्ये काहीतरी काम करत होते आणि मी विसरले आणि ते पूर्ण ओव्हरफ्लो झाली. एवढी ओव्हरफ्लो झाली की आई बेडरूम मध्ये साडी नेसत होत्या, त्यांची साडी भिजली. माझा दीर हॉल मध्ये खाली बिछाण्यावर झोपलेला, त्याचा बिछाना ओला झाला तरी मला कोणी एका शब्दाने काही बोललं नाही. दीर बिचारा उठला झोपेल, अख्खं घर पुसून काढलं. मला काय नाही केलं, पण मला ते मग त्यावेळेला मी ह्या तिघांच्या प्रेमात पडले. म्हणजे नवऱ्याचे रिलेटिव्ह म्हणून आपण ऍक्सेप्ट करतो, पण ते प्रेम की अरे आपली चुकी झाली तरी कोणी एका म्हणजे इथली अशी एक हे पण नाही झाली, त्यांचे स्पेशल एक्सप्रेशन पण चेंज नाही झाले. तर तो ऍक्सेप्टन्स मला कळला आणि तेव्हा मी त्यांच्या खरी प्रेमात पडले. आणि एकदा आम्ही पेजारीला गेलेलो, तेव्हा असंच पेजारीला गेलो की वडापाव खाल्ला पाहिजे असा नियम आपल्याकडे असतो. तर मला काही इच्छा झाली नव्हती, पण सगळं बोले अरे वडापाव खावे आणि मला फिरायची आवड, त्यामुळे आम्ही फक्त कारले खिंडी तसं राऊंड मारायला गेलेलो, असं काही मोटिव्ह नव्हता. तर मग पेजारीत जाऊन वडापाव खावे आणि मग त्या पॅरेंटिंग क्लासमध्ये सांगितलेलं की जर विष जातंय पोटात तर मग तुम्ही 50-50% घ्या, म्हणजे चुकीचे पदार्थ म्हणजे विष असं. तर मग तेव्हा सरांनी अर्धा वडापाव खाल्ला आणि मग ते गिफ्ट मला खूप आलं, कारण सरांना पहिले खूप वडापाव आवडायचा, पण त्यांनी गेले 2 वर्ष खाल्ला नव्हता आणि मग माझ्यामुळे खाल्ला. मग तेव्हापासून माझा वडापाव एकदम सुटला. तर ओममुळे खूप छान छान एक्सपिरियन्स आम्हाला भेटले आणि मला असं वाटतं की योगमुळे एक इंट्युशन्स पण येतात. तर मला नेहमी असं वाटतं की माझी डिलिव्हरी लवकर होणार आहे, तर त्या म्हणून मी माझे जे डोहाळे जेवण आहे ते पण स्किप नको व्हायला, म्हणून मी 7व्या महिन्यात पहिल्या दिवशी डोहाळे जेवण केलं. मग 7.5 महिने झाल्यावर फोटोशूट केलं. म्हणजे मैत्रिणी बोलतो अरे अजून प्रॉपर शेप दिसत नाहीये, तर 8व्या महिन्यात थांब, 9व्या महिन्यात थांब. तर मला नाही, मला असं थोडं वाटतंय. आणि मग त्याप्रमाणे माझी 8वा महिना जस्ट लागला आणि एका आठवड्यात म्हणजे 27 डिसेंबर तारीख होती आणि 2 नोव्हेंबरला ओमचा जन्म झाला. तर ती इंट्युशन पॉवर पण योगमुळे छान, पण मी मेंटली प्रिपेअर होते त्यामुळे त्याला काहीच त्रास नाही झाला. आणि जरी तो प्रीमॅच्युअर असला तरी आम्हाला पॅरेंटिंग क्लासमध्ये शिकवलेलं असं की बाळाला कधीच प्रीमॅच्युअर म्हणायचं नाही, जस्ट डॉक्टरांनी दिलेल्या डेट पेक्षा थोडा आधी झाला असंच आम्ही फॉलो केलं. त्यामुळे तेच डोक्यात धरलं, त्यामुळे ओमला असं काहीच त्रास नाही झाला. त्याची इम्युनिटी पण बघितलं तर त्याची खूप छान आहे, म्हणजे योगिक लाईफस्टाईलमुळे आणि आपल्या मेंटल ऍटिट्यूडमुळे. काय आता सगळे पॉइंट मॅडमनी बोलले. काही सुटला असेल मुद्दा तर सांगा. पण असंच आहे की प्रेग्नन्सी मध्ये कोविडनी खूप मदत केली. म्हणजे कसं आहे की आता फिरायची आवड तसं दोघांना आहे, पण एकदम काय होतं त्याला की टोकाची फिरायची आवड मॅडमची असते की नाही जायचं म्हणजे जायचं. म्हणजे काय सांगतात की आता समजा एखाद्या ठिकाणी जायचंय तर मग ते काहीतरी त्या हॉटेलचं बुक करा आणि सांगतात की आपण जाऊया का, आम्ही विचार केला की बुक झालंय हॉटेल आता जाऊया. तर म्हणजे कोविडमध्ये त्यावेळी मला खूप मदत केली, त्यामुळे मग फिरायचं, जरा फिरायला जायचंय. मग आम्ही अक्षयला राहतो, तर मग चला पुढे पाणी बघायचंय, मग अक्षयचा ब्रिज आहे तिकडे, तर तिथे असं ब्रिज वरून जाऊन छान राऊंड मारून परत गेले. मग ते असं त्यांनी छान मदत केली आणि सुंदर होता हा एक्सपिरियन्स. ओम झाल्यानंतर तुमचं एक वेगळंच बॉन्डिंग तयार झालं. म्हणजे नॉर्मली मुलगी आईकडे जाते बाळणपणाला, म्हणजे सायली गेलीच तिच्या आईकडे राहायला, पण अजूनही काहीतरी वेगळं जे नॉर्मली घडत नाही, बऱ्याच घरांमध्ये नाहीच घडत, मला तरी माहित नाहीये ते काय घडलं ते आम्हाला सांगा. जसं मी म्हटलं की ओमचा जो जन्म आहे तो थोडा आधी झाला, त्यामुळे त्याचं वजन थोडं कमी होतं आणि मग डॉक्टरांनी असं सांगितलेलं की तुम्ही जेवढं प्रिकॉशन्स घ्याल, आणि नुकताच कोविड तेव्हा झालेला, म्हणजे सगळं ओपन झालेलं पण नुकताच तेव्हा कोविड झालेला नोव्हेंबरमध्ये वगैरे, म्हणजे संपलेलं ते सगळं लॉकडाऊन आपलं. तर मग त्या काळात असं झालं की मग ओमला जास्त कोणी हँडल नाही करायचं. जे आम्ही बाळंतीण बाई वगैरे पण शोधून ठेवलेलं मम्मी पप्पांनी, तर त्यांना पण 1 महिना द्यायचा नाही ओमला, 1 महिन्यानंतर द्यायचं.
तर मग आपण ऍज अ स्त्री म्हणून आपण कोणाला अपोज नाही करू शकत. कोणी प्रेमाने आपल्या बाळाला भेटायला येत आहे, आपल्याला भलेही कळतं की अरे ही व्यक्ती कुठून आली असेल, तिला जर्म्स असतील, पण एक स्त्रीची ते आपली जी आपण कोणाला दुखावू नाही शकत पटकन, आणि ते ऍक्सेप्टेबल पण नसतं समाजाकडून. सो मग कल्पेश सरांनी असा डिसिजन घेतला की मी 40 दिवस माहेरी राहायला जाणार होते, तर ते माझ्यासोबत 40 दिवस माहेरी राहायला आले. आणि ती खरंच खूप आउट ऑफ द बॉक्स मुवमेंट होती. म्हणजे ती सोपं नसतं. म्हणजे आपल्या मुलीला जसं जन्म झाल्यापासून अक्कल यायला लागते, तेव्हापासून आपण मेंटली प्रिपेअर होतो की बाबा मला जायचंय उद्या कोणाच्या घरी, तर आपण व्यवस्थित सेटल होतो नाही म्हटलं तरी. पण ह्यांना सेटल व्हायला थोडा वेळ गेला, कारण आमच्या इकडचं घर आणि ते थोडं वेगवेगळं आहे. म्हणजे मम्मी खूप सपोर्ट केला, पण तरी त्यांची स्वतःची प्रायव्हसी वगैरे, आणि ते खूप छान जपायचे. म्हणजे माझ्या सगळ्या क्लासेस मग ऑनलाईनचे सगळे बॅचेस हे घ्यायचे. आणि मग सॅटर्डेला तर सुट्टी असायची, तर मला म्हणायचे की आता फ्रायडेला मी नाईट मारणार, तू झोप, कारण सॅटर्डेला मला सुट्टी आहे. तर तो समजूतदारपणा, आणि मग तेव्हा असं मॅच्युअरली आपण प्रेमात पडतो ना, ती तेव्हा बॉन्डिंग तयार झाली. कारण त्याच्या आधी माझं असं होतं, म्हणजे जेव्हा कन्सिडर केलं नव्हतं किंवा जस्ट सुरुवातीला, की माझी मैत्रीण म्हणते अरे ते जॉब सोडून इकडे येणार आहे, तर मग तुमच्या पैशात, म्हणजे मैत्रिणींना आपली खूप काळजी असते ना, तर मग तुमच्या पैशाचं कसं होणार मॅनेज. तर सुरुवात किंवा पैशाच्या पेक्षा तिचं असं की मग तुझे काही प्रिन्सिपल्स असतील, तर मग त्यांना सुरुवातीपासूनच बोलव, सुरुवातीपासूनच तुम्ही तो वृक्ष मोठा करा, म्हणजे तुमचं काही बाद नाही होणार, त्याच्यावर तुमचे प्रिन्सिपल सेम राहतील. सो माझं ते असायचं की, आणि माझ्या पण काही मैत्रिणी बोलले की बाबा स्त्रियांना पण फायनान्शियल फ्रीडम पाहिजे, म्हणजे आपलं एक स्वतःची सेव्हिंग असली पाहिजे. तर मग मी ते सुरुवातीला त्यांना खूप बोलायची की अरे मग आपण कसं मॅनेज करणार, तुम्ही पण सेम बिझनेस करणार, तर कसं आपण बायफर्केट करणार वगैरे. पण जसा ओम झाला आणि त्यांनी एवढं काय काय माझ्यासाठी. आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा 40 दिवस झाले, तर त्या 40 दिवसात माझ्या ज्या मॉलिशवाल्या काकी असतात त्यांच्यासोबत पण खूप छान बॉन्डिंग झालं. म्हणजे त्यांच्या हाताचा स्पर्श मला खूप हवं असं वाटायचं. तर मग 40 दिवसानंतर पण मला अक्षीला गेल्यावर त्याच हव्या असायच्या. मी 2-3 ज्या काकी होत्या त्यांना चेंज केलं, पण मला त्याच पाहिजे असायच्या. मग रोज कल्पेश सर क्लास झाले की त्यांच्या घरी जायचे, ते मॉलिशवाले काकीने अलिबाग वरून अक्षीला घेऊन जायचे, परत मॉलिश झाले की त्यांना घरी सोडायला यायचे. तर त्यांनी खूप खूप केलं ओमसाठी. आणि त्या पूर्ण काळात म्हणजे काही लागलं तर तुम्ही सगळ्यांनी बाळंतिणी बघितले असेल, पण त्यांनीच पूर्ण अशी, म्हणजे ओमला आम्ही दोघांनीच हँडल केलं. कारण तेव्हा नोव्हेंबर होता, दिवाळीचा सीझन होता, आमचं मार्केटमध्ये दुकान आहे. तर मग मम्मी पप्पाने एकदम असं भरलेल्या मार्केटमधलं दुकान असं बंद नाही करतायत, किंवा जरी केलं तरी कोण ना कोणतरी येणार, एवढ्या वर्षाचा व्यापार आहे. तर त्यामुळे अरे ते एवढ्या लोकांना भेटतात, मग काय प्रॉब्लेम नको, हे नको, म्हणून तेच फक्त ओमला हँडल करायचे आणि मी. तर त्यामुळे त्या काळात त्यांचं खूप छान सपोर्ट मिळाला, आणि त्यामुळे ओमचं आणि त्यांचं खूप छान बॉन्डिंग आहे. सामानाचं दुकान आहे की नाही, काय नाव आहे त्याचं? अनिल जनरल स्टोर. अनिल नॉर्मली पाट्या बघितल्याच जात नाहीत, माणसंच ओळखीची होऊन जातात आणि सामान ओळखीचं होऊन जातं. तर ते तिच्या आई वडिलांचं दुकान आहे, आणि तिथेच मागे घर आहे, राहण्याची व्यवस्था तिथेच आहे तुमची. तर हे मला जास्त ना छान वाटलं की एखाद्या नवऱ्याने 40 दिवस आपल्या बायकोबरोबर माहेरी राहणं, म्हणजे एक कुठेतरी तो इगो प्रॉब्लेम असतो म्हणा, काहीतरी असतं मनात नाही का, की कसं राहायचं माहेरी तिच्या आपण. कारण आमचं कंडिशनिंग असतंच, बायकांचं कंडिशनिंग झालेलंच असतं कसं राहायचं असतं, पण पुरुषांचं नसतं झालेलं. त्यामुळे हे विशेष कौतुकास्पद गोष्ट आहे असं मला वाटतं. मग ह्या सगळ्या एकूणच आत्तापर्यंतच्या प्रवासात तुमच्या आईबाबांचा, सासू सासऱ्यांचा कसा हातभार आहे तोही आम्हाला सांगा. आता म्हणजे आता हा जसं प्रेग्नन्सीचा विषय घेतला, तर तसा खूप म्हणजे त्यांनी पण खूप हे केलं. कारण कसं आहे, जसं बोलत की ओम आहे ना आता छोटा, आणि त्याला आता त्यांचा पण नातू ना, पण म्हणजे असं होणार ना की कोणाला पण इच्छा की अरे बाळाला घ्या जवळ जरा. पण मी एवढा क्रूर वागायचो, जसं हिटलर माहिती हिटलर, तर तसा एकदम मला बघून ते अरे हे कुठे आले मध्ये तर असं व्हायचं त्यांचं. पण ते एवढं त्यांनी कधी मला कधी चुकीचं असं बोले नाही की अरे असं काही, किंवा ह्यांच्या मम्मी पण किंवा माझ्या आई बाबा पण अक्षीवरून यायचे त्याला. एवढं ते कोविडचं सिच्युएशन आहे, त्याच्यामध्ये कसे तरी बिचारे लपत यायचे. पण आल्यावर मम्मी परत त्यांना हात धुवा, पाय धुवा, खूप मजा यायची. पण त्यांनी पण असं खूप ते माझं ऐकायचं बिचारे, जसं की मी त्यांचे पॅरेंट्स, आज मी आजोबा त्यांचे, तर असं ऐकायचं. तर त्यांनी एवढे खूप छान मदत केली. आणि नेहमी आता पण करतात. कधी आम्हाला समजा काही प्रोग्राम असेल, आता पण माझे बाबा आले, पप्पा आले, तिची आई आली, तर कुठलाही प्रोग्राम वगैरे असो तर आम्हाला नेहमी असं मदत करणार. जसं की मॅडम बोलल्या की विरोध नव्हता का की योगा हे चेंज करतो, तर तो पण एक त्यांच्यासाठी होता की मी एवढा छान जॉबला होतो आणि मी स्विच करणार, तर त्यांना पण थोडं टेन्शन असेल. पण त्याने असं कधी मला बोलले नाही की अरे कशाला जॉब सोडतोय, इथे येतोय, तुला आहे जॉब तर येत आहेत ना पैसे, मुलगी
पण काय नाही, त्यांनी सपोर्ट केला छान. ते स्वतः पण आता म्हणजे आता जसं की सून करते आहे, तर त्यामुळे मी डेमो म्हणजे काय डेमो दाखवत असतो. आपल्या क्लासमध्ये एक डेमो दाखवतात आणि एक शिकवतात. तर बाबा पण स्वतः डेमो दाखवतात स्वतः, त्यांना असं हे नाही वाटत की बिंदास्त. तर ते एक छान सपोर्ट आहे. आणि ह्यांचे पप्पा मम्मी दोघं पण जर काय असेल किंवा आम्ही पण कुठे समजा फिरायला जाणार असतो तरी आम्हाला असं की तुम्हाला काय हवंय का, तुम्हाला काय लागेल का, तर नेहमी छान त्यांचा सपोर्ट असतो. म्हणजे माझ्या सकाळी 5:45 बॅचेस सुरू होतात, तर त्यासाठी आई 5 वाजता उठतात. जे आमचं रुटीन आहे, गरम पाणी लेमन शॉट ते घेऊन वॉशरूमला वगैरे जाऊन 5:30 रेडी असतात की अरे ओम येईल, ओमला सांभाळायचंय. तर मग ते सकाळी 5:30 वाजल्यापासून कंटिन्यू तो त्यांच्याकडे असतो. म्हणजे मी ओम 2 महिन्याचा असल्यापासून बॅचेस घेते. म्हणजे नोव्हेंबरला डिलिव्हरी झाली, 1 जानेवारी पासून आई त्याला छान सांभाळतात. तर त्यांच्याशिवाय म्हणजे आई बाबा मम्मी पप्पा ह्यांच्याशिवाय पॉसिबलच नाही, कारण नाहीच शक्य. कारण बाबा पण कंटिन्यू माझ्या 6 बॅचेस मध्ये म्हणजे ॲट द एज ऑफ 65 6 बॅचेस मध्ये 6 तास योगा अभ्यास करतात, सगळ्यांना डेमो दाखवतात. आणि फॉर्मॅलिटी म्हणून नाही, त्यांना मनापासून आवड आहे. ते कधी मला मी संध्याकाळी वगैरे माहेरी जाणार असेल किंवा अलिबागला उशीर होत असेल तर ऑनलाईनच आहे, तर मी माहेरून पण घेते वायफायवरून. तर ते आईंवर ओरडतात की अरे तू कशाला पाठवलंस तिला, माझा क्लास बुडतो. तर त्यांना एवढी आवड आहे. इनफॅक्ट आईना पण कुठे पाठवत नाही क्लासच्या टाइम मध्ये. अरे तू नको जाऊ, मग ओमला कोण सांभाळेल, मला क्लास करायचा, तू इतर वेळेला जा. तर त्या दोघांचा सपोर्ट आहे म्हणूनच सगळं शक्य आहे. म्हणजे आता जेव्हा काका आले इथे ना, म्हणजे सरांचे वडील, तर हे पडदे मागचे बांधायचं त्यांचं काम चाललं होतं आणि ते इतके पटकन इकडच्या स्टुलावर पट चढले आणि फटाफट त्यांनी बांधून दिलं. म्हणजे खरंच आश्चर्याची गोष्ट आहे. योगाचा हा केवढा मोठा परिणाम आहे नाही का. आम्हाला 10 वेळा विचार करायला लागतो की आपण पाय ठेवल्यावर स्टूल कलंडेल की काय, इथपासून भीती असते. पण त्यांनी अक्षरशः फटकन लावून दिली, सगळे व्यवस्थित शिस्तीत करून दिलं. म्हणजे हे योगाचंच यश आहे असं म्हणायला पाहिजे. आता मुख्य विषयाकडे मला असं वळायचं आहे. आत्ता आपला ना जो जगण्याचा प्रवाह आहे तो खूप टिपिकल झालाय. म्हणजे ठराविक साचेबद्ध गोष्टी आपण आता आयुष्यात करायला लागलो आणि आपण हे सगळं करताना असं म्हणून जातो की अरे ही काळाची गरज आहे किंवा असंच असतं, आता असंच राहायचं असतं, काळाप्रमाणे बदलायला पाहिजे. ही दोन्ही मुलं काळाप्रमाणे सुद्धा बदलतात आणि त्या बरोबरीने ते प्रवाहाच्या विरोधात सुद्धा जाऊ बघतात. हे फार कौतुकास्पद गोष्ट आहे आणि शिकण्यासारख्या बऱ्याच गोष्टी मला त्या दोघांमध्ये सापडल्या. तर मला तुम्हाला हे विचारायचं आहे की तुम्ही तुमची जीवनशैली एकूणच सकाळपासून रात्रीपर्यंत कशी आहे आणि अजूनही त्यात काय काय वेगवेगळ्या प्रकारे बदल तुम्ही करत आहात ते आम्हाला ऐकायला आवडेल. जीवनशैली म्हणजे जसं सगळ्यांची जीवनशैली तसंच आमची जीवनशैली, फक्त काही मात्रा म्हणजे आता योगामध्ये आहे म्हणून किंवा ती आवड झाली म्हणून की असं केलं पाहिजे, म्हणजे दुसऱ्यांना सांगतोय, म्हणजे मी 10 वेळा सगळ्यांना सांगतो की नाही हे असं झालं, त्यामुळे एक थोडंफार ती लाईफ चेंज होते. तर आमचं असं असतो की आमची थोडक्यात रुटीन अशी असते की आमची सकाळी 6चे बॅचेस असतात. तर त्यामुळे आम्ही थोडंसं आमची प्रॅक्टिस व्हावी म्हणून एक 4:30 पावणे 5ला उठतो. त्यानंतर छान उशप्पान म्हणजे गरम पाणी पितो, थोडासा योगा प्रॅक्टिस होतात आमच्या आणि मग आंघोळ वगैरे करून आम्ही सेशन आमचे होतात. सेशन झाल्यावर मग आमचा जो असतो की सकाळचा जो नाश्ता असतो तो आम्ही शक्यतो, आणि असं नाही की आम्ही दोघंच, एक घरातले पण सगळ्यांचं असं असतं की चला आपण ह्याच्यासारखं थोडं फॉलो करूया. तर आम्ही थोडासा फळांचा नाश्ता असतो की आता जसं जिथे आहेत योगाभ्यास करणारे खूप जण, तर मी सारखा ते सांगत असतो कारण ते थोडंसं असं की मला बेनिफिट मिळालं, सगळ्यांना बेनिफिट मिळावा. तर फळांचा नाश्ता करणं खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही पण ट्राय करा, मी म्हणजे तुमच्यासाठी आहे की फळांचा नाश्ता केल्यावर थोडंसं आपली जठराग्नी छान प्रवृत्त होते. तर त्यानंतर फळांचा नाश्ता झाल्यावर मग आमचे क्लासेस असतात. आम्ही स्वतः काही नवीन शिकायची वेळ थोडीशी 10 ते 1च्या हे धर्म ठेवतो. मग कुठलेही ऑनलाईन क्लासेस, मग दोघं पण जे आपण नवीन काय काय गोष्टी शिकतोय. तर माझी बीकॉम नंतर माझी इच्छा पूर्ण झालेली की बाबा मला शिकायचं नाही, ही शिक्षणाची आवड मला सायली मॅडम मधून आहे. त्यामुळे असं काहीतरी शिक्षण. त्यानंतर दुपारचं जेवण आमचं टायमिंग फिक्स, कितीही आमचे बॅचेस असो काही असो तरी 1ला छान जेवायला सगळे बसतो आम्ही एकत्र. किचन मध्ये सगळे असे छान मांडी घालून बसतो. मग ते थोडंसं असायचं की आम्ही एक चेंज काय नाही केला की एक डायनिंग टेबल, आई बोलायचं की अरे डायनिंग टेबल आपण लावू, छान एवढं छान घर बांधलंय. तर पण ती जी मांडी घालून बसायची जी वेगळी पद्धत आहे, तर ती एक अशी वेगळी मजा येतात आणि सगळे असे 5 जण बसतो, सगळ्यांच्या अशी भांडी असतात समोर आणि मग सगळ्यांनी आपापली घ्यायची. कोण असं नाही की पुरुष पहिला महिला नंतर, असं पण नाही. आणि पण असं पण आहे की असं बोलतात ना की अरे माझे हे आले नाही अजून तर मी कसं जेवणार. तर ते आमच्या घरात थोडंसं आहे की म्हणजे मी असं नाही की बाबा पण की जरी आम्ही दोघं कुठे बाहेर होतो तरी आई त्या टाइम झाला की ते जेवायला बसायलाच पाहिजे. म्हणजे काय वेळ आहे तुमची जेवायची? आमची तशी दुपारी 1ची वेळ आहे. मग त्याच्या आधी थोडंसं सलाड खाणं वगैरे की फायबर्स असणं त्याच्या जेवणामध्ये. जेवणात नॉर्मल आपण सगळे जेवतो, तसं आम्ही काही वेगळं हे करत नाही, पण जेवढं
तसं माझे थोडेसे नखरे असतात आता की अरे साखरच नको, तिखटच नको, मसाला नको, तेलकट, ते थोडंसं जरा ह्याला बर्डन येतं, पण ते करतात आनंदाने करतात. जरी ते असे मला बोलले अरे थोडं तरी खा, पण ते हसत हसत करतात ते तसं. तर मग दुपारी मग तसं आमचं काय नसतं. दुपारी आम्ही जो टी ब्रेक असतो तेव्हा आम्ही नट्स ब्रेक आपण घेतो. नट्स म्हणजे थोडेसे ड्रायफ्रूट टाकतो भिजत आणि ते खाऊ शकतो. ते आपल्या जॉईंट साठी चांगले असतात. आता माझे पण जॉईंट हळूहळू हे होतील, तर त्यासाठी मग नट्स ब्रेक. आणि संध्याकाळचं जेवण मात्र नंतर आमची सेशन असतात, मध्ये क्लासेस असतात आणि तेव्हा थोडं प्रिपरेशन असतं नेक्स्ट बॅचचं. आणि संध्याकाळचं जे जेवण असतं ते आमचं पहिलं आम्ही 9ला जेवायचो साधारण, पण जसं कळलं की रात्रीचं जेवण असतं ते तेवढं इम्पॅक्टफुल नसतं, की आपल्याला तेव्हा आपण काही ऍक्टिव्हिटी नसते. त्यामुळे जे आम्हाला सांगितलं की सूर्यास्तापर्यंत तुमचा काही जो आहार आहे तो झाला पाहिजे. पण सध्या आमचे क्लासेस वगैरे, त्यामुळे आम्ही 9 पासून ते खाली एक 7 ते 7:30च्या दरम्यान आमचं जेवण होऊन जातं त्याच्यामध्ये. आणि ते पण असं आहे की समजा मला उशीर झाला किंवा मॅडमचे क्लासेस चालू आहे, तर मग कोण कोणासाठी थांबत नाही. मग भलेही आम्ही एकत्र जेवतो, पण एक टाइम लाईन आहे की 7:30ला तुम्ही सगळ्यांनी एकत्र जेवायला बसायचंय. भले मग कोण राहिलं तर मग त्यांनी नंतर ज्यांना जेवायचं असेल तर जेवायचं, नाही तर मग स्किप करतो आम्ही तसं. तर हे असं आमची जीवनशैली ठेवली आहे. आणि रात्री कितीला झोपायचं? रात्री झोपायचं असं आहे की तसं शतपावली घेतो थोडीशी, की आम्ही आता दिवसभर असतो एकत्र, पण तसं आमचं काही बोलणं होत नाही. तर एक रात्री जेवणानंतर आम्ही असं ठेवतो की चला एक थोडस जरा गुजर गोष्टी झाल्या पाहिजे, नवरा बायकोच्या फक्त. सगळ्यांचं असतं ना की जरा नवऱ्याला सांगूया, असं काही नाही, कंप्लेंट वगैरे काही नाही, पण असं थोडं मजेशीर काही झालंय का, मग थोडंसं आम्ही आमच्या अंगणात शतपावली घेतो, असं छान चालतो जेवल्यावर, गप्पा मारतो, मग कधी ओम असतो तर असं थोडं शतपावली घेतो. आणि नंतर एक जेवणानंतर एक 2 तासाचा गॅप ठेवून आम्ही एक 9 ते जसे 9:30 मॅक्सिमम 10 ह्यानंतर आम्ही झोपायला जातो. मग त्यासाठी आम्ही थोडा डिजिटल डिटॉक्स म्हणून मोबाईल शक्यतो लांब ठेवतो. आणि त्यामुळे टीव्ही पण नाहीच बघत. मग त्यामुळे आमचा टीव्ही पण थोडासा आम्ही असं थोडा मुद्दामून जुन्या जमान्यातला टीव्ही ठेवलाय, असा जरा मोठा बॉक्स दिसतो छान त्यातला, पण असं एकदम मोठा स्क्रीन असलं की अरे आपण जरा जाऊन असं बघणं होऊन जातं. त्यामुळे असं मुद्दामून अशा काही गोष्टी ठेवल्यात की बाबा त्याच्यात पण वेळ लागू नये. शक्यतो टाळतो बघण्याचं, पण मग असं लवकरात लवकर झोपायचा प्रयत्न करतो. ओमचं पण रुटीन तसंच आहे. आणि ओमच्या बाबतीत एक पॉइंट राहिला तर मला आता कप बघितल्यावर आठवलं की ओमला ब्रेस्ट फिडिंग नंतर कुठलेही दूध दिलं नाही. म्हणजे जनरली आपलं असतं ना की लहान मुलांना गायचं म्हशीचं दूध दिलं पाहिजेच, म्हणजे त्याला कॅल्शियम साठी. तर आमच्या नॅचरोपॅथीमध्ये असं आहे की दूध जे आहे ते जोपर्यंत म्हणजे सगळे म्हणजे नॅचरोपॅथीमध्ये नेचर प्रमाणे वागणं, तेव्हा प्रत्येक प्राण्यासाठी त्याच्या आईचंच दूध योग्य आहे. तर मग त्यामुळे आम्हाला असं सांगतात की आम्हाला सांगतात पेक्षा आपल्या बॉडीमध्ये एक 2.5 ते 3 वर्षापर्यंत ते एक हार्मोन्स एन्झाईम असतं, ते सिक्रेट होतं जे की दुधाला पचवू शकतं. तर त्याच्यानंतर जर तुम्ही दूध पिताय गाईचं, म्हशीचं, बकरीचं, तर ते जे कॅल्शियम आहे ते ऍब्झॉर्ब करण्यासाठी आपल्या हाडातलं कॅल्शियम यूज केलं जातं. आणि मग तसा प्रयोग पण आमच्या एका योग गुरुनी केलेला. आणि मग म्हणजे 70 नंतर का 80 नंतर त्यांनी म्हणजे पुस्तकात असं वर्णन आहे सावंत सरांचं की त्यांनी फक्त दुधावर फास्टिंग करायचं असं ठरवलेलं 1 आठवडा. आणि त्या 1 आठवड्यात त्यांचे जेवढे दात होते ते सगळे पडून गेले. आणि मला स्वतःला म्हणजे गेले मी ऑलमोस्ट 25 ते 26 वर्ष रोज पाव लिटर दूध प्यायचीच. म्हणजे मला ती कुठेही हॉस्टेलला असो काही असो नाश्त्याला दूध पाहिजे, मग ते मी प्यायची. पण मी हे कळल्यावर मग ओमचं ब्रेस्ट फिडिंग होतं सुरू, तेव्हा मी पण दूध प्यायचे. पण त्यानंतर मी कम्प्लिटली दूध सोडलं. तर मला असं जाणवलं की माझ्या दाढीचे जे आपले पार्टिकल्स पडतात ना ते पडणं कम्प्लिटली बंद झालं. तर हे पण प्रूफ आहे. तर ज्यांची मुलं दूध नसतील पियत तर त्यांना म्हणजे कंपल्शन करणं किंवा बोर्मिटा टाकून, कारण मी असं करायचे की बोर्मिटा किंवा हॉर्लिक्स ते आपल्याला आवडतं ना लहानपणी चॉकलेट म्हणून, किंवा ती मुलं प्यावी म्हणून आपण काय काय वेगवेगळे पावडर्स टाकतो, मग त्यातून साखर पण जाते. तर त्यातलं कॅल्शियम तर मिळत नाही, त्याच्याऐवजी तर त्यांना प्यायचंच आहे. कोणाला खूप आवडतं तर मग आपल्या ओळखीच्या माणसाच्या गाईचं दूध आपण पिऊ शकतो. आणि त्यात पण गाईचं तूप टाकून जर आपण प्यायलो तर मग ते थोडं पचायला हलकं होतं. तर हा एक बदल राहिला. बाकी डिजिटल डिटॉक्स आम्ही छान फॉलो करतो. 7:30 नंतर आम्ही शक्यतो म्हणजे माझी बॅच झाल्यावर शक्यतो मी मोबाईल वापरत नाही किंवा फोनवर बोलत नाही. तर त्यातून मला असं फायदा वाटतो की खूप जणांना हा झोपेचा प्रॉब्लेम असतो, तर ती डीप स्लीप जी आहे तर ती त्यांनी यायला मदत होते. म्हणजे म्हणजे आपण खूप ताजेतवाने होतो. सकाळी आम्हाला आज पण सॅटर्डे होता, सुट्टी होती, तरी 5:30ला आपोआप जाग आली विदाउट अलार्म. तर ती एक छान डीप स्लीप आपल्याला मिळते त्याच्यातून. आम्हाला लेमन शॉट बद्दल सांगा जरा. आम्हीही ते करतो, म्हणजे जसं जसं जमेल जेव्हा म्हणजे अवेलेबल असेल त्याप्रमाणे. लेमन शॉट असा आहे की आता जो तुम्ही हातात ग्लास पकडला ना तसाच तो शॉट असतो है ना. तर कसं असतं की लेमन शॉट म्हणजे आता काय की नॅचरोपॅथीमध्ये हे एक अमृत आहे लेमन शॉटचं. तर ते कसं असतं आपण सकाळी उठलो ना की उशप्पान करतो. ते मी माझून स्किप झालं, पण श्रुती म्हणून मी बरोबर पकडलं ते काहीतरी लपवून
चुकून माझ्या लक्षात निघून गेलं ते लेमन शॉट असा आहे, हा एक की तुमच्या बॉडीतला लिंबू हा एक सायट्रिक आहे, हे सगळ्यांना माहिती आहे. पण तो ऍसिडिक तुमच्या बॉडीतला ऍसिड कमी करायला, तो लेमन पण ऍसिड आणि तुमच्या बॉडीतला ऍसिड, तर हे लिंबू आपल्या बॉडीतला ऍसिड कमी करायला मदत करतो. आणि तो घ्यायचा कसा असतो की जेव्हा तुम्ही सकाळी उठताय, एक ग्लास गरम पाणी पाहिलं की एम्प्टी स्टमक तुम्हाला घ्यायचं. जसं की सगळ्यांना उठतंय की अरे मला बोलत की अरे चहा कॉफी घेतल्याशिवाय आता काही प्रॉब्लेम, मी असं बोलत नाही की आता कॉफी दिली म्हणून, असं मी जनरल बोलतो की सकाळी मला घेतल्याशिवाय मला फ्रेश नाही वाटत, ताजं नाही वाटत आहे. पण ते कसं आहे की थोडंसं उत्तेजन देतं आपल्या कॉफी, ठीक आहे. ज्यांना सवय आहे तर त्यांनी ठीक आहे, म्हणजे त्या बॉडीला सवय तर काही प्रॉब्लेम नाही. पण जर सकाळी जर तुम्ही घेताय तर तुमचं बोलतात ना की मला भूक लागत नाही, किंवा काही जण बोलत ना की अरे मला बोलतात की सर मी काही खातच नाही तरी माझं वजन कसं वाढतं कळत नाही, काट्याचं काहीतरी फॉल्ट आहे तुमचं. मी पण आपलं बटन बंद करून बघतोय. पण ते काय होतं की आपली जी जठराग्नी असते, जी आपली डायजेशन पॉवर असते, ती जर आपण असं काही हे ऍसिड आहे सकाळ सकाळ, आता सकाळी आपलं कसं जसं सूर्य उगवतो तशी आपली जठराग्नी हळूहळू ती फुलत असते छान, की चला आता आपण पचवायला छान तयार होऊया, है ना. तर आणि त्याच्यात आपण काहीतरी त्याला ऍसिडी सारखं म्हणजे चहा कॉफी असं त्याला बर्डन काहीतरी घेतलं की मग ती थोडीशी डायल्यूट होऊन जाते, ती परत मावळते, तरी हे काय मजा नाही. थोडं तुम्हाला इथे ब्रेनला सेन्सेशन येतात कनेक्शन की अरे काहीतरी मला करायला पाहिजे, पण ती इथे तुम्हाला हॅम्पर होते, तुम्हाला दिसत नाही ना, की फक्त ऍक्टिव्हिटी दिसते. तर लेमन काय करतं, तुमच्या बॉडीतलं ऍसिड आहे ते कमी करायचा प्रयत्न करतं. प्लस तुमच्या बॉडीतलं ऍसिड गेल्यामुळे तुमची जी जठराग्नी आहे ती छान ग्लो होते. आणि तुम्हाला जे पुढे आता तुम्ही ती घेतल्यानंतर तुम्हाला हे पण होईल की भूक लागायला काम करते, आपलं भूक लागते आपला छान. काही जण घेतात की म्हणजे बरेच जण घेत पण असतील की लिंबू पाण्यात टाकून घेतात, पण ते पण ठीक आहे चांगलं, पण ते कसं थोडं डायल्यूट होतं, की जसं बोलत ना की आपण एखादं औषध असतं की ते आपण घेताना थोडंसं नुसतं घेतो आपण, मग ते जसं जेवढं पॉवरफुल काम तसं लिंबू पण औषध आहे. ते पाण्यात न घेता नुसतं त्याला पिळायचा. आणि शॉर्ट नाव का दिलंय त्याला की जसं की शॉर्ट जसे घेतात शॉर्टचे ग्लास असतात छोटे, ते आपण कोणी घेत नाही इथे, पण तसं कॉफी पण तसंच त्या वर्गातच येतं की अल्को म्हणजे त्या नशेच्या वर्गात येतं, तर तसं तो शॉर्ट असतो तसं ते छोट्या ग्लास मध्ये पिळून घ्यायचं आणि डायरेक्ट तुम्हाला ते लिंबू घ्यायचं. आणि डायरेक्ट का घ्यायचं, कारण समजा आपलं दाता लागले कसं एकदम शहारे लागल्यावर लिंबू काही काही आंबट आवडतं, तर मला पण खूप आवडतं असं पाणी सुटल्यासारखं, पण ते दाताला लागू नये, असं शहारे येऊ नये सकाळ, त्यामुळे ते डायरेक्ट घ्यायचं आणि तुम्ही चूळ भरू शकता. त्याच्यावर काही करायचं नाही, कारण त्याला डायल्यूट करायचं नाहीये. आणि त्याच्यात तुम्हाला काय समजा ऍसिडिटी ऑलरेडी असेल, कॉन्ट्रा इंडिकेशन म्हणजे तुम्ही जर समजा आता ऐकून लगेच उद्यापासून लगेच धडाधड लिंबू घेऊन जाल तर त्याचं कॉन्ट्रा इंडिकेशन ऐकून ठेवा की ज्यांना खूप हायपर ऍसिडिटी आहे, म्हणजे खूप आहे ऑलरेडी, तर त्यांनी काय करायचंय, एक तर डायल्यूट करून थोडं डायल्यूट म्हणजे थोडं पाणी टाकून घ्यायचं. फक्त पाणी टाकलं साखर मीठ वगैरे टाकू नका, ते लिंबू पाणी होईल, तसं नाही करायचं. थोडंसं डायल्यूट थोडंसं पाणी टाकून घ्यायचं. तरी पण जर त्रास होत असेल तर थोडंसं एक आपल्यात वमन क्रिया आहे तर ती करू शकता, ती आपण खाऊ शकतो. पण असं आहे. आणि लिंबू फक्त नुसतं पिऊन नाही खायचंय. बोलतो ना की अरे कांदे पोहे आले किंवा जे नॉनव्हेज खातात ते आले, मस्त छान आपण पिऊन खातो. तर त्याचं असं आहे की जसं सांगितलं की त्याचा गुणधर्म सायट्रिक आहे त्याचा. तर ते त्याचं नेचर काय आहे की जर ते अग्नीशी संपर्कात आलं तर हे आपलं अन्न गरम असतं, तर ते बऱ्यापैकी संपर्कात आलं की ते त्याचं पॉइझन तयार होतं. अच्छा, आंबट पदार्थ. तर तसं जर तुम्ही लिंबू कुठल्या हे करताय तर तुम्ही तो थोडासा सावधपणे हे घ्या. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घेऊन बघा. लगेच तुम्हाला थोडं जेवल्यानंतर ना थोडंसं असं वाटेल की अरे काय बाहेर येते की काय माझ्या असं, तर ते लगेच त्याचं पॉइझन चालू होतं का. त्यामुळे असं लिंबू खूप पॉइझनेटिक आहे. पण जे तुम्ही असं घेताय एम्प्टी स्टमक तर अमृतासारखा लिंबू आहे आणि तर ते घेताय तर खूप त्याचा फायदा आहे. आणि हे मी सांगताना ना पहिला आम्ही स्वतःवर आमचा प्रयोग केला. जेव्हा आपण गेलो तर 1-2 वर्ष मी माझ्या आईला पण दिलं. तर जसं की लिंबू डॉक्टर सांगतात की सांधेदुखीसाठी डॉक्टर जसं की नॅचरोपॅथी आणि ॲलोपॅथी थोडं जरा हे अपोजिट आहे. तर त्यामुळे डॉक्टर सांगतात की जर सांधे दुखत असेल तर लिंबू घेऊ नये, तो काही ना त्याचा इम्पॅक्ट असेल. पण माझ्या आईचे पण गुडघे दुखायचे, पण तिने पण आमच्यावर लिंबू सुरुवात केली. तर 1-2 झाली, आता 4-5 वर्ष झाली. पण तिला उलट फरक असा पडला की ते सांधे वगैरे दुखायचं म्हणजे ते ऍसिड असतं आपल्या बॉडीत, तर ते हळूहळू कमी व्हायला लागलं. तर ते खूप इम्पॉर्टंट आहे. तर असा हा लिंबाचा खूप छान गुणधर्म आहे. आणि असं काय नाही की तुम्ही अख्खं लिंबू असतं, छोटं अर्ध घ्या, पाव घ्या, सुरुवात करा. पण खूप इम्पॉर्टंट आहे लिंबू घ्यायला. तुमची इम्युनिटी सिस्टम वाढवते, तुमचं ऍसिड कमी करतं. ज्या कॅन्सर पेशी असतात त्या पण खूप कमी करण्यासाठी लेमन हा खूप मोठं काम करतो. सो एवढे गुणधर्म आहे लिंबाचे. मला स्वतःला ॲलर्जेटिक सर्दीचा त्रास होता, म्हणजे सकाळी उठल्यावर सर्दी किंवा ही जी उत्पत्ती लावते त्याचा असा कुठला स्ट्रॉंग स्मेल आला की सतत सर्दी यायच्या किंवा शिंका यायच्या किंवा ऑफिसमध्ये एसीतून जरा बाहेर आले की शिंका स्टार्ट व्हायच्या.
पण जेव्हापासून लेमन शॉट सुरू केलं तर तो माझा म्हणजे त्यांना सायनसचा पण त्रास आहे, तर मला असं वाटतं की त्यांच्यासाठी पण खूप उपयुक्त आहे. इफेक्टिव्ह आहे. प्लस मला सनबर्नची अलर्जी होती, त्या अलर्जीसाठी किंवा ती सर्दी पण जी होती ती अलर्जेटिक होती, तर हा डिटॉक्स साठी खूप चांगलं काम करतो. म्हणजे शरीरातलं आतून हिलिंग जे आहे, डिटॉक्सिफिकेशन, त्यासाठी खूप चांगलं आहे. कोरोनाच्या काळात आमच्या एका स्टुडंटचं असं शेअरिंग होतं की ती 3 महिने सतत लेमन शॉट घेत होती, तेव्हा तिच्या घरातले सगळे पॉझिटिव्ह आले, ती त्यांच्यासोबतच होम क्वारंटाईन होती, पण ती एकटी लेमन शॉट घेत होती, त्यामुळे तिला अजिबात काहीच सिम्पटम्स दिसले नाही. असे आहेत लेमन शॉट. कसं आहे लिंबू सध्या बाजारात? म्हणजे विचार करायला हरकत नाही. हो, सगळे घ्यायला लागले तर महाग होईल. खरंय. आपण नॉर्मली केसरी टूर्स किंवा वीणा वर्ल्ड वगैरे बघतो ना, बॅग भरो निकल पडो. म्हणजे आपली एक मेंटॅलिटी वेगळी आहे की पिकनिक म्हटलं की आम्ही आता शाळांमध्ये पिकनिक घेऊन जायचो शाळातून, तेव्हा बस सुरू झाल्याबरोबर मुलांचे फटाफट लेज कुरकुरे फटाफट उघडलं जायचं आणि 5:30 असू देत पहाटेचे की काही असू देत फटाफट खायला सुरुवात व्हायची. पण ह्या दोघांची पिकनिक पण काहीतरी वेगळीच आहे, म्हणजे ती खरंच ऐकण्यासारखी आहे. तर तुम्ही पिकनिकचं प्लॅनिंग कसं करता आणि आधी कसं होतं आणि आता कसं आहे, म्हणजे फरक पडल्यावर आधीचा आधी सांगा आम्हाला आणि मग आम्हाला तो बदल ऐकायला आवडेल. आधी पिकनिक करायचं म्हणजे काय की जसं मॅडम बोलल्या त्याप्रमाणे की जायचं फिरायचं की गाडी घेऊन चला फिरायला, किंवा असं छान लोकेशन असेल ते बघून जा छान, हे हॉटेल असं छान असेल, म्हणजे ज्या क्षेत्रात यायच्या आधी की छान खाऊ पिऊ कुठलं छान हॉटेल असेल, हा म्हणजे हा लोणावळ्याला गेलो की ती मॅगी छान असे वाफाळलेली छान चीज, हा चीज म्हणजे ह्यांचं असं माझा नाही आता बोलाय म्हणून, तर त्याच्यात थोडंसं चीज, मग ती चीज एवढी टाकायची की दिसायचीच नाही खाली मॅगी आहे की नाही, चीज दिले की मॅगी दिले, तर ते थोडं असं. आणि मग हॉटेल वगैरे पण असं छान की ते असं बुकिंग हे करून, किंवा जसं मॅडम बोलल्या कुठल्या टूर थ्रू जसं लांब जसं तर टूरला वगैरे हे करून, तर असं असायचं की प्लॅनिंग छान की रिलॅक्स, काही असं त्रास झाला नाही पाहिजे असं, तर असं. आणि आता थोडंसं जरा बदललंय. आता आम्ही स्वतः सगळ्या ट्रिपचे प्लॅन करतो. तर रिसेंटली आम्ही दुबईला गेलेलो, तेव्हा कल्पेश सरांनी आणि मी म्हणजे ऑनलाईन सगळं स्टडी करून प्लॅन केलेला, किंवा कुठेही. आता ओम आमचा 6 महिन्याचा होईपर्यंत आम्ही घरी थांबलेलो, तर तो 6 महिन्याचा होईपर्यंत आम्ही घरी थांबलेलो. नंतर सर बोलले की मला खूप फिरण्याची आवड आहे. मग तो जसा 3 महिन्याचा होता तेव्हा लोणावळ्याला मनशक्तीच्या निमित्ताने त्याला बाहेर काढला, आणि मग 5-6 महिन्याचा झाल्यावर आम्ही केरळला पहिली त्याच्यासोबत लॉंग ट्रिप केलेली, आणि तेव्हा श्रुती मॅडमच्या लाडवानी आम्हाला खूप सपोर्ट केला की म्हणजे कुठे काही उशीर होतोय, समज काही डेस्टिनेशनला त्या पोहोचायला उशीर होतोय, तर त्यावेळेला आम्ही त्याला तो लाडू द्यायचो. पण बाकी कुठलीही पॅकेट फूड आम्ही कॅरी करत नाही. जेव्हा तो लहान होता तेव्हा बाहेरचं म्हणजे नाहीच, तेव्हा तर बाहेरचं नाहीच द्यायचो. तेव्हा आम्ही इलेक्ट्रिक शेगडी जी असते ती कॅरी करायचो, एक कुकर कॅरी करायचो. नंतर मग कपडे आम्ही खूप कमी घ्यायचो, त्याचेच कपडे घ्यायचो, आणि जे वजन असायचं ते सगळं जेवणाचं, म्हणजे तांदूळ, डाळ, थोडासा शिरा, रवा भाजून घेतला, गूळ, तूप, हे कॅरी करायचो. आणि सकाळी उठलं की नाश्ता, दुपारचं जेवण डब्यात घ्यायचं, फिरायला जायचं, संध्याकाळच्या जेवणापर्यंत घरी. आता आम्ही शक्यतो बाहेर गेलो की तिकडचं एक्सप्लोअर करतो, पण तिकडचं पण आम्ही शोधताना असं शोधतो की घरगुती कुठे कोण बनवून देते, जसं अक्कलकोटमध्ये पण मॅडम बनवून देतात, तसं आम्ही होमस्टे सर्च करतो कुठल्याही गावात. म्हणजे आम्हाला तिथलं लोकल लाईफस्टाईल जगायला जास्त आवडतं, त्यामुळे रिसॉर्ट मध्ये राहण्यापेक्षा आम्ही जेवढं सिम्पल घर असेल, विचारतात सर तर पहिले विचारतात की अरे मग जेवणाला काय करणार, मग मुगाची डाळ करायला जमेल का तुम्हाला, असं सगळे त्यांच्यावर, जेवढा टोमॅटो नाही टाकला तर चालेल, तुम्हाला येईल तसं जेवण बनवता, असे सगळे प्रश्न त्या गृहिणीला विचारून मग ते लोकेशन सर फायनल करतात. आणि आम्ही म्हणजे खूप जण आम्हाला म्हणतात की अरे तुम्ही ओमच्या बाबतीत एवढे पथ्य पाळता, उद्या मोठा झाला कुठे शिकायला गेला की त्याच्या इम्युनिटीचं काय, म्हणजे त्याच्या बॉडीला सवयच नसेल तर तो आजारी पडेल. तर त्यासाठी मी एक म्हण इम्प्लिमेंट करते की अरे हा 12 गावचं पाणी प्यायलेलं आहे. तर मग आम्ही जिथे जातो त्याला तिथलं, की त्याला किंवा आम्हाला पण लहानपणापासून की तिथलं लोकल पाणी पितो. म्हणजे मला असं वाटतं की ते बिस्लरी वॉटर किंवा कुठल्याही पॅकेट मधलं पाणी हे कधी म्हणजे शिळं किंवा त्यात प्राणशक्ती कितपत राहिली असेल माहित नाही. ते प्लास्टिक मध्ये तासन-तास असतं, वेगवेगळ्या उन्हात वेगळे त्या बॉटल्स ठेवलेले असतात. तर त्यामुळे आम्ही त्यांना विचारतो की हा तुम्ही कुठलं पाणी पिता, हे पिता, मग ते पण आम्ही पितो. आणि मग आता एवढ्या ट्रिप्स केल्यात आम्ही ओम सोबत, काश्मीर झालं, केरळ झालं, साऊथ इंडिया पूर्ण झालं, आउट ऑफ इंडिया दुबई ट्रिप झाली, दुबईचं पण पाणी प्यायलं. तर जर आपण अन्नाचे हॅबिट्स पाळतोय, म्हणजे काही चुकीचं खात नाहीये, तर पाण्याने काही
विशेष फरक फरक पडत पडत नाहीये. तर ते आम्ही पाण्याच्या बाबतीत पण पाळतो की तिकडचं लोकल जे पाणी असेल ते पाळतो, जेणेकरून त्या प्लास्टिक बॉटलचा कचरा पण होत नाही आणि त्या त्या गावच्या जी पाण्याची पण एक वेगळी टेस्ट बरोबर असते आहे. ती पण आपल्याला भेटते. आणि जसं सांगितलं की हाऊस साठी थोडस म्हणजे नॉर्मली सगळ्या ट्रिपला जाताना माझा श्रुती म्हणून होत असतो की मला थोडंसं लाडू करून द्या. आणि एक छोटी अजून गोष्ट सांगते की आता ओम तुम्ही म्हणलं की अरे तुम्ही आमच्या एवढे नखरे, पण ओमचं बाळाचं कसं काय, तर त्याला पण एक अशी सवय लावली की थोडंसं जेवणामध्ये आपण कसं कुठे गाडीत असलो की नॉर्मली खातात ना सगळे, आणि समजा पोचायला वेळ असेल आणि कुठल्या ट्रेन मध्ये असलो की नॉर्मली चिप्स खाल्लं चिप्स बिस्किट तर खातात. आणि मग तो छोटा आहे, त्याला काय माहिती नाही की ही खायची गोष्ट आहे, मला भूक लागली आहे तर द्याच मला. त्यासाठी ती एक गोष्ट मला मी त्यांच्या एका प्रोग्रामला ऐकली, ती मी नेहमी फॉलो करतो. म्हणजे तुम्ही पण ती करू शकता, म्हणजे मॅडमला पण माहिती असेल की तो बघतो किंवा समोरचा काहीतरी खातोय, मग तो असं डायरेक्ट घ्यायला जात नाही, पण बोलतो की आई भूक लागली आहे मला, हा की बाबा भूक लागली आहे. तर मला पण थोडं की अरे, आणि मग काही नसेल माझ्याकडे तर मग मी काय करतो की त्यांची गोष्ट की मी बस मी तुला एक आयडिया देतो, आपण पोहोचू एक अर्ध्या असं, तो पण तुला एक गोष्ट देतो. तो हात बिचारा पुढे करतो, मी खिशातून हे करतो आणि मला सांगतो हा धीर घे, धीर हा धीर पकडून ठेव आणि सोडू नको. तो बोलतो आईला पण द्या थोडं, आईला पण, आई पण पकडते आणि तो बिचारा पकडून राहतो, त्याला भूक लागली असते पण ती एक गोष्ट की तो पकडून ठेवतो असा. विचारतो बाबा सोडायचं काय, नाही हवंय ना, मग आईने बघ आईने सोडला तुला दे, आणि मग तो पूर्ण असा पकडून ठेवतो आणि मग तिथपर्यंत थोडं छान सपोर्ट करतो. त्याची तेवढी छान आहे. आणि मग ही एक गोष्ट छान आम्हाला मॅडम कडून शिकायला, तर हे आम्ही थोडस फॉलो करतो. आणि मग त्या तुम्ही दुबई ट्रिप किती रुपयात केली ती सांगा. हा, तर दुबईचं असं आहे की आता हे इंटरनॅशनल टूरचं म्हणजे थोडस मला थोडस घाबर आहे की अरे एवढ्या मोठ्या आणि एवढा खर्च, म्हणजे एवढा खर्च करणं म्हणजे बापरे. मग ते फक्त पण हे की नाही जायचं म्हणजे जायचं की एक कुठेतरी एक तरी झाली पाहिजे. मग बघितलं इंटरनेटवर तर ते होते की 3.5 लाख बापरे. मग थोडेसे पैसे जमा आम्ही थोडेसे करतो. आमचं जे हे सॅलरी आहे ना त्याचं तसं म्हणजे फायनान्शियल प्लॅनर आहेत समीर देखील आहेत आले, त्याने थोडीशी प्लॅनिंग करून दिली की तुम्ही असं असं फिरण्यासाठी एवढा पैसे बाजूला काढायचे. पण ते खूपच होते, एवढे आमचे नाही जमा झाले पैसे. मग मी बोलतो काय करते, मी शेवटी बोलू बायकोला तर जायचंय आणि बायकोला कसं नाराज नाही करताय, मी पण म्हणजे नाराज, ठीक आहे मग चला करूया काहीतरी. पण मॅडमचं कसं आहे की प्लॅनिंग वगैरे फटाफट आधी होते आणि मग मला सांगतात त्यांना जे आवडीचे हॉटेल्स हे वगैरे बुक केलेले. मग मी बोललो की चला हे ट्रॅव्हलिंगचे पण खूप पैसे चार्जेस करतायत. मग मी शेवटी थोडंसं ते ऍक्टिव्हिटीचे पैसे चार्जेस करतायत. मग स्वतः सगळं शोधून वगैरे करून मग ते सगळे जे त्यांचे पब्लिक ट्रान्सपोर्ट वगैरे सगळं मग सर्च केला, सगळं अभ्यास केला मी खूप. त्यासाठी ना 3 दिवस घालवले, एवढा मी अभ्यास कधी केला नव्हता. सगळं लिहून काढलं वहीत आणि मग कुठे मला पैसे वाचवता येतील वगैरे असं सगळं अभ्यास करून मला चला जायचंय ना चला. मग पैशाचं काय करायचं, पैसे आहेत ना एवढे कसे पुरतील. थोडस तुमची ऍडजस्टमेंटची मला मदत हवी की मोठी गाडी नाही करायची, थोडस ट्रेन मध्ये लगेजचं तिकीट. म्हणजे जाताना कसं होतं की एक विमान होतं की असं की त्यात लगेज मी तुम्ही घेतलं की एक 30,000 वाढत होते. पण दुसरं फ्लाईट तिकीट असं होतं की तुम्ही बघितलं की त्याच्यात तुम्ही तिकीट बुक केलं आणि लगेज कॅन्सल केलं तुमचे 30,000 वाचत होते. चला आपलं बॅगेज थोडेसे कॉम्प्रेस करूया, तिकडे घे कपडे. घेतले नाही पण सांगायला असं की तिकडे घे ना कपडे. त्यांना असं तू तिकडे घे कपडे, तिकडे छान असतात. परत लगेच अर्धी 2 बॅग कमी झाल्या पटापट तिकडे कपडे घेऊन ते पैसे वाचले. असे थोडेसे असे खर्च वाचव. तिकडे थोडा मेट्रोनी प्रवास केला, पास काढला. तिकडला एक असं जेवण असं हॉटेल शोधलं की थोडस जरा कमी असेल पण छान हेल्दी फूड. थोडस आम्ही जसं की लाडू वगैरे कॅरी केले नाश्ता, तर असं थोडं करून ते एका बजेटमध्ये आम्ही ती जवळजवळ अर्ध्याच्या खाली पैसे करून आम्ही ती ट्रिप. जेव्हा ही पालक प्रशिक्षण असतात ना, आमची अपेक्षा एवढीच असते की एक तरी त्यातनं तयार व्हावा पालक. आणि हे कायम दोघं सगळं उचलणार आहेत, चांगलं आहे ते सगळं उचलणार आहेत. आणि तशीच एक खरंच टाळ्या त्यांच्यासाठी वाजवा. तशीच एक महत्त्वाची गोष्ट मागच्या वर्षीच्या आमच्या हळदी कुंकवामधून त्यांनी जी घेतली ती फार ऐकण्यासारखी आहे. कारण त्यामुळे पर्यावरणाशी ते खूप चांगल्या प्रकारे जोडले गेले. ती आम्हाला ऐकायला आवडेल. शिकायची खूप इच्छा होती. म्हणजे सर म्हणाले तर मला शिकायला खूप आवडतं. तर मला शेती करायची इच्छा होती आणि सुदैवाने सासऱ्यांची आमची जमीन आहे, शेती आहे. पण ते आता नंतर कोण मदतीला मिळत नाही. ह्यानी आपण 4 ते 5 वर्ष म्हणजे माझं लग्न झाल्यापासून तरी आम्ही नव्हतंच करत की मदतनीच नाही मिळत बाबा. तर आमचं शेती हा विषय थांबलेला आणि ती कुठेतरी अतृप्त इच्छा होती मला की कधीतरी शेती करावी.
तर मग मॅडमनी असं मनीष दादांचं सेशन ठेवलेलं आणि त्यांच्या कॉलेजच्या नावावरून मी आलेले. तर ते मुंबईमधलं टॉप 2 कॉलेज होतं, सिडनम. आय गेस सिडनम मधून ते पास आउट आहेत. तर मी MBAच्या परीक्षा दिलेल्या. तर JBIMS आणि सिडनम ही एकदम ड्रीम कॉलेजेस असतात. तर मग त्या कॉलेजमधून पास आउट झालेला मुलगा ते सोडून येतोय म्हणजे खूप मोठं वाटलेलं मला. तर मग त्याचा प्रवास ऐकण्यासाठी मी आलेले. बाकी मी बोलले ठीक आहे, ऑर्गॅनिक शेती वगैरे आपण बघूया काय प्रकारे. तर मग त्यात आले आणि मग त्यांच्यापासून मी खूप इन्स्पायर झाले आणि म्हटलं की आपण शेती करूया. मग जसा शेतीचा सीझन आला तसं मग ह्यांना मी बोलले की शेती करूया काय. मग यांनी बाबांना विचारलं आणि मग जसे मी मगाशी म्हटलं की आमचे घरचे खूप सपोर्टिव्ह आहेत. मग दोघांनी उचलून धरलं. मग दीर पण तयार झाला आणि मग तेव्हा आम्ही शेती करायचं डिसाईड केलं. मग मनीष दादांना मॅडमकडनं नंबर घेतला, मनीष दादांना कॉन्टॅक्ट केला. मग त्यांनी पण आम्हाला खूप छान मार्गदर्शन केलं. ते त्यांनी सुचवलं की अरे मग ऑर्गॅनिक शेती करा ना. ऑर्गॅनिक शेतीमध्ये मग त्यांना नेहमी फोन करायचो की अरे कशी करायचंय, काय करायचंय पुढे, कधी काय करायचंय. मग सर त्यातून छान शिकले. तर ऑर्गॅनिक शेती असं होतं की त्यांना फोन केला मी, असं शेती करते, एवढी एवढी जमीन आहे. मग ते मला पहिला बोलायचे की मग किती दिवस झाले, म्हणजे तुम्ही वापरायचं का खत. बोललो हा, पहिला बाबा म्हणजे पहिला आम्ही खत वापरूनच करायचं. मग ते बोले त्याला थोडासा मग तुम्हाला एक एक वेगळ्या प्रोसेस सांगितलं. तर मी बोललो बापरे, एवढ्या प्रोसेस करायचं आणि आता शक्य नव्हतं एवढ्या वेळ. तर मी बोललो ठीक आहे, जमेल का आम्हाला. त्यांनाच विचारलं हा, जे काही साहित्य लागेल ते तुम्हाला कुठे धावायची गरज नाही. माझी फेरी अलिबाग मध्ये, त्यांचं नागोठण्याला शेत आहे, तर तिकडे ते शेती करतात. तर ते सगळे बोलले मी सगळं आणून देईन तुम्हाला, तुम्ही फक्त मला काही लागलं तर विचार. मग त्यांनी पण छान सपोर्ट केला आणि मग आम्ही सुरुवात केली शेती हे करायला. मग बाबांचा सपोर्ट होता. आम्ही सगळे चौघं पण गेलो शेतावर. छान, काय माहित नाही काय नाही, चाल बाबांना फक्त एकट्यानं माहिती नाही, आम्हाला एवढं माहित नाही. तर चालले सगळे छान फोटो बिटो काढतोय, सेल्फी काढतोय शेतावर जाऊन. मॅडम मी बोलले काम तर करायचंय. मग सुरू केलं आम्ही काम. सुरू केल्यानंतर असं झालं की पहिला कसं माहितीये, आपण भात टाकलाय ना, तुमचे भरपूर जण शेतकरी जसे असतील, माहिती असेल तुम्हाला सगळं, की भात टाकल्यावर कसं की त्याला आता आपल्याला की आम्हाला पाणी पिणी नाही तर पाणी लागतं त्याला. तर पहिला पाऊस पडत होता म्हणून आम्ही लगेच छान नांगरून भात टाकला आणि पाऊसच गेला. पाणी नाही आणि खत वापरायचं नव्हतं असं हे त्यांनी सांगितलं. आणि जे आम्हाला त्यांनी शेणखत दिलेलं ते बोलले थोडं पाणी आल्यावर टाका, कारण मग थोडंसं ते भाताला थोडंसं, जर तुम्ही आधी टाकलं तर करपून जाईल. ते पण नव्हतं टाकायचं. आम्ही आपलं वाट बघतोय, पाऊस नाही. शेजारच्यांची शेती होती, त्यांचं छान असं हिरवगार सुंदर शेत आलेलं आणि आमचं जसं एक एक फुटतंय. तरी पण आम्ही बोललो नाही, बघूया, शांत राहूया. आणि मग नंतर कृपा केली, पाऊस आला छान. मग आम्ही शेणखताचं फवारणी केली, गोमूत्र फवारणी केली. त्यांनी असं छान दिलेलं आम्हाला, गोमूत्राचं दिलेलं, ते वेगळ्या गांडळाचं पेस्ट हे दिलेलं, गांडळाचं असं अर्क दिलेला, तो छान टाकला. आणि मग थोडं थोडं दिसायला लागलं छान गवत. आणि पण कसं आता शेवटी आपण कम्पेअर करतो ना, तर फेरी मारायचो बाबा मी वगैरे. तर तेव्हा लगेच जाणवायचं की जे खत टाकतात त्यांचं बऱ्यापैकी असं छान वाढलेलं, एक हातभर वाढलेलं. आणि मग आमचं फक्त एक हात एवढं थोडंसं असं कोणी धरून ठेवलं की काय असं वाटायला लागलं. बापरे, मग आता काय करायचं. परत मग थोडंसं त्याला फोन केला, दादा नाही होत आहे रे, खत बघतो, नाही खत नाही वापरायचं, आपलं ठरलंय ना. मग ठीक आहे, मग परत गेलो. परत मग गोमूत्राचं फवारणी, ती ह्याची फवारणी करतोय. मग थोडं परत त्याला जोम यायला लागला छान. मग थोडं ठीक आहे, भलेही एक हात नव्हतं वाढलं, अर्धा हात तर वाढलेलं. मग आम्ही खुश होतो, वा म्हणजे चला छान झाले. बाबा बोले चला खुश, आता काही प्रॉब्लेम नाही येणार. मग नंतर थोड्या दिवसांनी काय आलं की ते बघा खेकडे असतात शेतामध्ये, जसं गवत मोठं होतं ना, त्यांचं काम चालू झालं, खायला लागले ते हे आपलं राब खायला. तर राब म्हणतात, मॅडम चांगलं लक्षात राहिलं. तर राब खायला लागला. तर आम्ही गेलो आणि बोललो हे काय झालं, मधलं गॅप कसं दिसतंय, गेलो कुठे, कोणी कापलं काय. बाबा बोलले अरे ते खेकडे हे करतात, खेकडे खाऊन टाकतात. तर त्यांचं पण औषध फवारणी झाली की ते मरतात खेकडे. परत मी फोन लावला दादाला की अरे खेकडे येत आहेत, तर फवारणी करू काय. बोला अरे काय, आपण जर भात खातोय तर निसर्गाला कोण देणार, तुम्हाला पण पटलं, छान ठीक आहे खाऊ दे, थोडं खातील. आणि मग नंतर परत एक 10 दिवसांनी बघतो बऱ्यापैकी त्यांनी 20% खाऊन टाकलेलं. बाबांना पण शेवटी जीव थोडासा खालीवर झाला की अरे बाबा बोले मारूया चला आपण खत. तर मी नको, आता थोडं थांबलं तर थांबूया. आणि मग नंतर आम्ही थांबलो की बघूया किती वाढतंय तेवढं वाढतंय. आणि मग नंतर आम्ही थोडासा धीर धरला तिकडे. धीर हा शब्द खूप मोठा आहे. धीर धरला म्हणजे बाबांना बोलला तर बघायला नको येऊया, आपण जाऊन दे, त्याला सोडूया. आणि मग सोडलं, पाऊस पडतोय छान. आणि मग जवळजवळ आमचं साईचं शेत होतं ना, जसं कम्पॅरिझन केलं तर आमचं जवळजवळ तेवढाच राब लागला, पण आमचं फक्त अर्ध शेत फक्त आला, अर्ध शेत त्यांचे 50%. आणि तो भात मग आम्ही बोललो की आता ऑर्गॅनिक आहे लावूया. मग त्याच्यात ना आमच्याकडे एक पाहुणे आलेले की त्याने बोललो की असं ऑर्गॅनिक लावतोय, पण आमचं असं खूप नुकसान होतंय, आम्हाला वाटत नाही. पण त्यांनी आम्हाला काय सांगितलं की जे ऑर्गॅनिक असतं ना, ते खतापेक्षा ना त्याचं तांदळाचं वजन जास्त असतं आणि त्याला
छान तांदूळ येतात. मग आम्हाला तो कॉन्फिडन्स वाढला की चला करूया. मग आम्ही छान त्याला लावणी केली, मग नंतर कापलं आणि छान नंतर रिझल्ट एवढा छान आला की आम्हाला मस्त म्हणजे तेवढा त्यांच्यावर नसेल पण एक छान तांदूळ आम्हाला पीक मिळालं, म्हणजे एक सुंदर पीक मिळालं आणि त्याचा भात पण सुंदर लागला. तर अशा तऱ्हेने आम्ही छान शेती केली त्याची. आणि गेल्या वर्षी त्या सेशन मध्ये काही जणांनी विचारलेलं की ऑर्गॅनिक उत्पन्न महाग का असतं, तर त्याचं उत्तर आम्हाला ही शेती करताना जाणवलं की बघा आम्ही पण त्या बाजूच्या एवढाच राब टाकलेला पण उत्पन्न 50% आलं. म्हणजे इन्व्हेस्टमेंट त्या शेतकऱ्याची तेवढीच होती पण रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट तेवढं नव्हतं, ROI कमी येतं. मग ते शेतकऱ्याचं का भरडलं जाणं की आपल्याला बाबा चांगलं खायचंय, आपल्यातून त्यातून आपली पुढची पिढी चांगली होणार आहे, तर त्यासाठी तो कदाचित त्यासाठी जास्त भाव घेत असावा आणि ते वर्थ आहे असं मला वाटतं. कारण त्यात खूप मेहनत आहे की आपण एवढं कारण तेव्हा आम्हाला कोण असं मदतनीस भेटले नव्हते आयत्यावेळी, पण मग घरच्यांनी सगळ्यांनी आम्ही एकत्र येऊन ती शेती केली आणि ती खूप मजा आली. तेव्हा खरी मी बाबांना आवडली असेल. अरे ते तेव्हा सगळ्या त्यांच्या भावांना सांगायचे, अरे माझ्या श्रुनेने कधी ती शेतात गेली नव्हती, ढोपऱ्यावर चिखलात उतरून त्यांनी लावलं, तर त्यांना ते खूप ऍज अ शेतकरी म्हणून त्यांना मी खूप आवडले तेव्हा. नाही, सचोटीने करत राहणं महत्वाचं आहे. मला वाटतं आपण ना आपली तत्व काळाच्या प्रवाहात थोडीशी झुगारून देतो की काय, म्हणजे जे आपल्या सोयीचं आहे ते बघत जातो की काय, की चला हे कन्व्हिनियंट आहे करूया, पण तत्वाला धरून राहणं फार महत्वाचं आहे आणि तो धागा कुठेतरी सुटू द्यायचा नाही. हे फार महत्वाचं एक महत्वाची गोष्ट आहे की ते दोघं सचोटीने पाळतायत आणि त्यांच्या बरोबरीने त्यांचे घरातले त्यांना सपोर्ट करतायत. ही खरंच खूप वेगळी गोष्ट आहे. पण मग आता ओव्हरऑल पर्यावरण, त्यातून आपण जसं आपले सण असतील किंवा निर्माल्याचे भाग असतील, काही तुम्ही कशा प्रकारे पर्यावरण जपण्यासाठी प्रयत्न करत आहात ते पण आम्हाला सांगा. जेव्हा लग्न झालं तेव्हा सुरुवातीचे काही महिने कल्पेश सर अपडाऊन करायचे, तर मग आम्ही तेवढी असे घरात राहायचो ना. त्याच्या 10 वर्ष आधी पण ते मुंबईलाच होते. मग ते जेव्हा घरात राहायला लागले तेव्हापासून ते मग घरातल्या गोष्टींमध्ये तसं बघितलं तर ढवळाढवळ करायला लागले की अरे काय काय चाललंय. मग त्यांनी बघतात की अरे आई आपलं निर्माल्य जे आहे ते आक्षिवाच्या पुलावर टाकते, मग ते चुकीचं आहे. मग ते आणि आमचे आई बाबा खूप मॉडर्न आहेत, मम्मी पप्पा पण आणि आई बाबा पण, की ते आमचा कुठलाही नवीन विषय असेल तर ते ऍक्सेप्ट करतात इझिली. आणि आईना वाचनाची खूप आवड आहे, म्हणजे ते आठवड्याला 2 पुस्तकं वाचतात सर आणि त्यांना लायब्ररी जॉईन करून दिलेली आहे. तर मग जनरली जसं गावात आपण बसून गप्पा मारतो मैत्रिणींचा, तर ते असं न जाता ते त्यांचा वेळ वाचनात घालवतात ओम व्यतिरिक्त. तर मग ते त्यांना पण अभ्यासातून पडतं. मग ते आपण जी पूजा करतो त्यातून जे निर्माल्य होतं, मग कल्पेश सर आणि आईनी दोघांनी कलेक्टिव्ह डिसिजन घेतला की ते आपण झाडांना घालूया, तर त्यांचं खत होईल. मग ते पोल्युशन वाचलं की जे पाण्यात आपला जेवढा म्हणजे कचरा नाही म्हणता येणार पण ते प्लास्टिकच्या पिशवीत आपण गुंडाळून टाकतो, तर मग ते कुठेतरी तसंच राहून जातं. ती एक गोष्ट फॉलो करतो. दुसरी गोष्ट की पहिले असं होतं की गावाची जी वेश आहे तिथे थोडंसं कचऱ्याचं सगळे टाकायचे. आपल्याकडे अक्षी गावात तशी घंटागाडी तेव्हा फिरत नव्हती, आता माहित नाही, पण तेव्हा फिरायची नाही. मग तिकडेच सगळे कचरा गोळा करायचे. मग आता आम्ही असं करतो की प्लास्टिकच्या पिशव्या आम्ही शक्यतो नाहीच वापरत. एकदम काही द्राक्ष वगैरे असतील तर मग त्यांना म्हणतो की आम्ही तुम्ही कागदात गुंडाळून द्या, आम्ही पिशव्या आणले त्यात टाकून द्या. तर प्लास्टिकच्या पिशव्या घरी येत नाही, तर तो प्लास्टिकचा कचरा तसा होत नाही. झाला तर सर सांगतील कुठे कुठे ते देतात, डोनेट करतात. आणि जो घरातला ओला कचरा आहे तोच फक्त डस्टबिन मध्ये गोळा केला जातो. आणि मग तो सरांनी एक शोषखड्डा बनवला आहे. आम्ही त्या एक आमले मॅडमच्या घरी गेलेलो चोंडीला, तर तेव्हा त्यांच्याकडे बघितलं. मग तो तसे आम्ही खड्डे खणतो आपल्या पडतात आणि मग त्यात कचरा ओला कचरा गोळा करतो आणि मग त्यातून छान खत येतं. सुका कचरा पण आपण जसं गोळा करतो, मग तसं अलिबागमध्ये जसे डबे बनवतो तसं मग तो सुका कचरा गोळा करून मग तसा त्याची विल्हेवाट अलिबागमध्ये कुठे लावता येईल का? किंवा जसं पिशव्या मी सांगितलं तर पिशव्या जसं मॅडमने एकदा हे केलेलं की पिशव्या जमा करा की तुम्हाला, जसं आपल्या कचरा पेढीच्या इथे पण एक असं हे आहे त्यांचं प्लास्टिकच्या पिशव्या घेतात ते. तर तुम्ही श्रीबागच्या इथून गेलात ना तर तिकडे त्यांचं एक मोठं असं शॉप सारखं आहे, तिथे तुम्ही प्लास्टिकचे हे जमा करू शकतात. तर असं एक आहे. आणि बाकी पर्यावरणाचं तर मॅडमने सगळं सांगितलं, पण आम्हाला एक थोडासा उपदेश मिळाला की तुम्ही आनंद कुलकर्णी ना, दीपक कुलकर्णी, दिलीप कुलकर्णी, त्यांचं आपल्या अलिबाग जयसेन कॉलेजला एक सेशन झालेलं, तेव्हा आम्ही ते अटेंड केलेलं. आणि त्याच्यामुळे थोडंसं की लाईट बंद करा, मग ते थोडंसं घरात हे होतं की अरे काय लाईट बंद करतोय सगळे, म्हणजे आपण म्हणतो की दिवे लागायच्या वेळी. तर थोडंसं ते थोडंसं माझ्या ह्याच्यावर आलं की थोडंसं की कसं लाईटचा वापर कमी करणं किंवा तुमची घरातली कशी इंधन वाचवणं, तर ते थोडंसं त्याच्याने थोडंसं इम्पॅक्ट पडला. हा थोडासा माझं ते आहे की तो फ्रीज आपण सगळ्यांच्या घरी नॉर्मली असतो 80% लोकांकडे, तर थोडंसं आमच्या घरात पण फ्रीज जरी भले त्याचा वापर नसला तरी फ्रीज तर पाहिजे सगळ्यांकडे आहे. तर थोडासा तो विरोध करून मी म्हणजे आई अरे फ्रीज छोटासा असला तरी काय, थोडा छोटा आण फ्रीज पण आण ना, थोडं थंड पाणी मिळेल वगैरे.
पण तो शक्यतो आम्ही घरी मी अजून तरी नाही आणलाय बरं. सक्सेसफुली. फ्रीज पण थोडा खूप पॉझिटिव्ह असतो, त्याच्यामध्ये फूड तुम्ही जे ठेवता ते खूप डेंजरस असतं, त्यातलं पाणी कुठलाही पदार्थ, तर त्यामुळे फ्रीज शक्यतो कमी कमी वापरायचा तुम्ही पण प्रयत्न करा. आणि फ्रीज सध्या नाहीच आहे घरी तसा, तो न आणण्याचा प्रयत्न करतोय सध्या. उत्सवाच्या बाबतीत म्हणत ना, आम्ही दिवाळीला फटाके, जसं ओमला रॉंग फूड इंट्रोड्यूस नाही केलंय तसं त्याला रॉंग हॅबिट पण इंट्रोड्यूस नाही केलं. रॉंग फूडचंही सांगा मला, म्हणजे Wrong खाऊ food आणतात मध्ये, ते. ओके. तर आमच्याकडे जे पाहुणे येतात तर सर्वसामान्य आपल्याला इझिली काय असतं, सर कुठल्याही कोपऱ्यावर दुकान असतं, तर चल आता अरे ह्याच्याकडे लहान मूल असेल ना, आपल्याला अचानक आठवतं, तर मग चल त्याला एक बिस्किटचा पुडा घेऊ किंवा कॅडबरी घेऊ, ते खूप इझिली ऍक्सेसेबल असतं, तर ते घेऊन येतात. पण त्यावेळेला आम्ही सगळे स्ट्रिक्टली, म्हणजे आई बाबा, आम्ही दोघं, प्रतीक पण, आमचा दीर पण, ती स्ट्रिक्टली सांगतो की नाही, ओम पॅकेट फूड नाही खात, घरात पण कोण बिस्किट खात नाही, तर तुम्ही परत घेऊन जा. यामुळे सुरुवातीला जे पहिल्यांदा येतात ते दुखावले जातात, पण आपल्या बाळासाठी मला असं वाटतं ते आवश्यक आहे. मग ते नेक्स्ट टाइम येताना म्हणजे आम्ही स्वतः आता काही विकत घेऊन आणतच नाही, पण जनरली कसं होतं की म्हणजे मी माझ्या क्लासमध्ये सांगते तर त्यांचं असं असतं की मॅडम ते मामा आणतात, त्याचे काका आणतात, मी नाही देत पण ते देतात, मग मी कसं नाही रागवणार, मग ते त्यांनी दिलं की मग मी पण देते. म्हणजे माझं असं की तुम्ही नका देऊ ना, तुम्ही पाहुणे कधी तरीच येतात घरात, तर त्यांच्या थ्रूच जातात. पण मग ते नेक्स्ट टाइम जेव्हा येतात तेव्हा आठवणीने ओमसाठी ड्रायफ्रूट फ्रूट असं काहीतरी आठवणीने आणतात, कारण पहिल्यांदा जेव्हा आलेले असतात तेव्हा त्यांचे गिफ्ट परत पाठवलेले असतात, तर ते आम्ही स्ट्रिक्टली फॉलो करतो. आणि दिवाळीत ओमला आम्ही अजूनपर्यंत, आता तो 3.5 वर्षाचा झाला, त्याला माहितीये, त्याला असं थेरॉटिकली सगळं सांगतो अजून, म्हणजे त्याची दिवाळी रोज असते. जेव्हा आम्ही चालायला जातो तेव्हा तो म्हणतो बाबा ॲटम बॉम्ब लावलाय, आवाज झाला, धूम नाचो, असं त्याचं असतं. नुसतंच तो लावतो. नुसतंच लावतो. आम्ही फक्त ते लालटेन जे असतात ते सगळे एकत्र मिळून टेरेस वरनं सोडतो, पण बाकी असं फटाके व्हर्च्युअल लावत नाही. फटाके वाजवतो. व्हर्च्युअल फटाके लावतो. खूप आवडतं. तर त्यामुळे ते म्हणजे कुठलेही ध्वनी प्रदूषण होत नाही, एअर पोल्युशन होत नाही. तर अशा प्रकारे आम्ही दिवाळी सेलिब्रेट करतो. बाकी आपल्या सणांमध्ये कुठे काही पोल्युशन असतं असं वाटत नाही. म्हणजे काल जेव्हा ही सगळी ऍडजस्टमेंट करण्यासाठी कल्पेश सर आले होते, तर आपल्याकडे खाऊ काहीतरी असतोच आपण आणलेला ना, तर बाकरवडी होती, तर मी ते 4-5 जण होते, सगळ्यांना बाकरवडी दे म्हटलं समंतला. सरांनी स्ट्रिक्टली नाही सांगितलं, हा बाकरवडी आहे मला नको, मला त्यापेक्षा तुमचा लाडू द्या. लाडू खाल्ला पाहिजे. पण एवढे घट्ट चिकटून आहे ते मला खरंच विशेष वाटतंय. का सांगते, कारण वय नाहीये ना, मोहाचं वय आहे आता. खरं तर मोह पडावा प्रत्येक गोष्टीचा असं वय आहे, आणि त्या वयात स्वतःला एवढं व्रतस्थ ठेवणं ही फार सोपी गोष्ट नाही मला वाटत, कारण आम्हालाही ती नव्हती जमली आमच्या वयामध्ये. कबूल करायला हरकत नाही सगळ्यांसमोर, पण म्हणून त्यांचं वेगळेपण कुठेतरी ठसठशीत उठून दिसलं, म्हणून वाटलं की त्यांना जिथे म्हणूनच याच कारणासाठी बोलावलं पाहिजे. तर आता थोडंसं शेवटाकडे आपण येतोय. कुणाच्या मनात काही प्रश्न असले तर तयार ठेवा, आपण एक छोटंसं सेशन प्रश्नांचं पण घेणार आहोत. तुम्हाला सायलीच्या आवडणारे, म्हणजे तुम्हाला सायलीमध्ये आवडणाऱ्या 4 गोष्टी सांगायच्या आहेत, आणि तुला कल्पेश सरांमध्ये आवडणाऱ्या. मी वाईट काहीच विचारणार नाही, कारण आपला संक्रांतीचा गोड सण आहे नाही का. सगळ्यात कठीण प्रश्न लास्टला विचारला. कठीण असं नाही की ह्यांचे चांगले गुण नाही, की असं असतं की म्हणजे एखाद्याला आपण बोलतो ना की अरे ह्याची स्तुती केली, म्हणजे स्तुती करायची नसते ना कोणाच्या तोंडावर करून. वाईट पटपट पटपट चालू झालं असतं की चला, पण ठीक आहे, आता मॅडम बोलल्या तर सांगणं गरजेचं आहे. तर आता पहिला म्हणजे की आता तुम्ही म्हणलं की त्यांचा चांगला गुण म्हणजे ते छान, त्यांचं एकदा बोलायला चालू झालं की ते बोलत राहतात. तुम्ही पण आता बघितलं असेल. तो एक चांगला गुण असा आहे की आम्ही कुठे फिरायला जातो ना, तर भलेही किती लांबचा प्रवास असो, दिल्लीला जरी जायचं असेल, ट्रेनचा प्रवास असेल, तरी त्यांचे चालू झाले बोलणं की पूर्ण दिल्ली पर्यंत त्या बोलत राहतात. त्यामुळे मला असं दुसरं काय हे नाही लागत. हा एक छान गुण आहे. गाडीत पण कधीतरी असं ना FM चालू असतो, आणि मग नंतर कधीच त्या काहीतरी बिझी असल्याने चालू झाल्या, मला गाणी हळूहळू हळूहळू हळू कमी करतो, आणि पूर्ण त्यांचीच गाणी नाही, त्यांचं बोलणं छान चालू असतं. ते गाण्यासारखंच मला असं छान, आणि शूटिंग असं काही असं एकदम हे नाही, लाईव्हली सगळं. ते एक आवडतं. किती विचारलं? 4 4 सांगायचे आहेत. ओके, हा कसं थोडं विचार करून, म्हणजे आहे खूप, तर थोड्याशा निवडत सांगायला पाहिजे ना. तर दुसरं म्हणजे हा त्यांच्या हातातली टेस्ट तशी, म्हणजे आता काय शक्यतो जास्त त्या
कधी क्वचित कसं ज्याचं जेवणाचं घाई असतं त्यामुळे त्या क्वचित असं छान म्हणतो, पण जेवण त्यांच्या हातातली छान. त्यांच्या हाती मला नेहमी पहिला एक त्यांनी माझ्यासाठी खिचडी बनवलेली. हा म्हणजे असं काही असं तेवढं कुकिंग हे नव्हतं की किचन वाल्या नव्हत्या त्या, पण माझ्यासाठी म्हणून खिचडी बनवली तर एवढी छान ती अजून माझ्या तोंडावरती टेस्ट आहे. तर तो एक आहे. तिसरं म्हणजे त्यांच्यात एक थोडासा डेअरिंगपणा खूप आहे. म्हणजे आम्ही कुठे एवढं बाहेर जातो फिरतो वगैरे तर मी थोडंसं घाबरट बोलू शकता मला हे आहे. तर त्यात असंच आहे की कुठेही जरी समजा थोडंसं कुठेतरी असं थोडं तुतुमेमी जरी झालं तरी मी थोडासा लांब असेल, ह्या पुढे शार्ट पीठ पुढे करून तो एक चांगला त्यांचा गुण आहे डेअरिंग बस. त्यामुळे मला कधी भीती नाही, कुठे पण लांब बिंदास असं जातो. एक पुरुषी गुण असतो पण आहे त्यांच्यात, तो त्याला काही स्वीकार केला आहे, तो एक गुण छान. आणि आता चौथा आला ना, चौथा असा लास्ट आहे की त्यांचं एक कृती स्वतःवर प्रेम करणं ही एक मला खूप आवडतं. कारण कसं की त्यात मला असा फायदा होतो की मी फायदाच बघणार ना, योगी थोडासा कुठेतरी एक हे काय त्याला स्वार्थीपणा आहे. तर त्याचा असा फायदा की प्रेम करणं त्यांना स्वतःला असं की स्वतःला दुःख देणं आवडतं. त्यामुळे त्यांचा जर वाढदिवस असेल 2 महिन्यापूर्वी वाढदिवस आलाय, तारीख ही तारीख आहे, रविवार आहे, मला ना तुम्ही हे सरप्राईज आहे की तुम्हाला, आणि मग असं ते सांगून हे आणि मग नंतर गिफ्ट दिलं ना तरी तुम्ही त्या छान लक्षात ठेवता ना एकदम मस्त. मला इथे जायचं आहे मग ते तेव्हा बुकिंग नाही करत, तेव्हा मग थोडंसं माझ्यावर डिपेंड झालं. पण ते असं थोडंसं काही किंवा आपण कसं थोडंसं हे असतं की अरे ह्यानी मला सरप्राईज द्यावं या माणसाने, तसं त्यांचं नसतं की त्यांना हवं एखादी गोष्ट, ते मला असं कुठून तरी एका मार्गाने छान आवडते मला, म्हणजे इच्छा झाली आहे तुम्ही केलं तर चांगलं आहे असं सरप्राईज सारखं, ठीक आहे असं. तर हे असे 4 लाड पुरवून घेतात. कळत पण नाही मला हे काही सरप्राईज देते असं. थँक्यू श्रुती मॅम. पहिल्यांदा ऐकलं ते कधी, म्हणजे मी नेहमी उठून त्यांचं कौतुक करत असते, कारण म्हणजे मी मॅनिफेस्टेशन फॉलो करते. आणि तुम्ही जेवढं समोरच्याचं म्हणजे त्या गोष्टी मल्टिप्लाय होतात. तर मग मी सतत त्यांचं म्हणजे जे गुण ऑलरेडी त्यांच्यात आहेत, आईंचं, सगळ्यांचं, माझ्या स्टुडंटचं सगळ्यांचं कौतुक करत असते. पण त्यांचं 4-10 वर्षात पहिल्यांदा हे गुण कळले की हे गुण त्यांना आवडतात. सो थँक्यू सो मच. त्यांच्यातला मला आवडतो गुण म्हणजे ते माझ्यावर माझ्यापेक्षा जास्त प्रेम करतात. स्वतःपेक्षा जास्त नाही म्हणणार मी, पण कधी माझा जरी काही कॉन्फिडन्स कमी जास्त झाला किंवा कोणी मला बोललं किंवा मला असं काही वाटलं की अरे ही ऍक्टिव्हिटी माझी चुकते. रिसेंटली एक्झाम्पल द्यायचं झालं तर माझा मावस भाऊ आहे, तर तो आता माझ्या बहिणीशी 2 दिवसापूर्वी बोलत होता. तो बोलला की अरे मी कुठे बाहेर जात नाही करिअरसाठी, तो पण IT इंजिनियर वगैरे आहे, पण मी घरूनच जे मिळतात ते मी अपॉर्च्युनिटी बाहेरच्या घेते. तर रिसेंटली माझ्या बाबांचं हार्टचं ऑपरेशन झालंय, माझ्या आईला पण थोडा आधार पाहिजे म्हणून मी घरीच असतो. तर मग मी झाले जाऊन मिळाले, अरे आपण एवढं काम करतो, मी मम्मी पप्पाला वेळ, म्हणजे जरी मी 7 किलोमीटरवर राहिले तरी पण मी हार्डली आठवड्यातला 1 तास किंवा 5 मिनिटं त्यांच्याशी निवांत बसून बोलते. तर मी त्यांना बोलले अरे मी मम्मी पप्पांना वेळ नाही देत, ओमला पण मला क्वालिटी टाइम देतो पण क्वांटिटी टाइम द्यायला वेळ नाही मिळत, आई बाबांसोबत पण छान गप्पा मारायला तेवढा वेळ नाही मिळत. तर मी थोडी गिल्ट मध्ये गेले की अरे आपण नक्की काय आपलं उद्दिष्ट. तर मग त्यांच्याशी डिस्कस केलं. मग मी वाट बघत बसते, अरे सर ऑफलाईन मधून कधी येतात, क्लास घेऊन कधी येतात. आणि त्यांच्याशी एकदा बोलले की मग ते त्यांच्या डोळ्यातून मला स्वतःला बघायला खूप आवडतं. मग ते बोलतात अरे एम रिझल्ट काय आहे, म्हणजे आपलं अंतिम ध्येय काय आहे की आई बाबा खुश असले पाहिजे. तुझे मम्मी पप्पा कधी तुला एवढीशी तरी कंप्लेंट केली की अरे तू आम्हाला वेळ देत नाहीयेस किंवा आम्ही खुश नाही आहोत. त्याच्या मम्मी पप्पांना नेहमीच असंच वाटत असतं की अरे त्यांनी बाहेर जावं, काहीतरी स्वतः तो इंडिपेंडेंट व्हावा. तर मेन तुझे आई बाबा खुश आहेत ना, ते इम्पॉर्टंट आहे. तर मग त्यांच्या डोळ्यातून मी स्वतःला बघितलं. ते बोलतात की मला स्वतःवर खूप प्रेम आहे, पण मी नेहमी त्यांच्या अँगलनी स्वतःला बघत राहते. त्यामुळे ते प्रेम नेहमी बुद्धिगत होत राहतं आणि कायम राहतं. त्यांचा दुसरा असा गुण आहे की ते नेहमी बॅलन्स राहतात प्रत्येक सिच्युएशन मध्ये. म्हणजे मी आता तुम्हाला कळली असेल त्यांच्या बोलण्यातून, मी कधी मध्ये नाही राहत. मला एक तर खूप हाय उंच उडायचं असतं, माझे गोल्स अँबिशन्स खूप असतात. नंतर मग मला टेन्शन आलं किंवा काही मनासारखं नाही झालं की मी एकदम समुद्राचा तळ काढते. पण ते नेहमी तटस्थ उभं राहून माझ्या मांजा व्यवस्थित हँडल करत असतात. तर ती जो बॅलन्स योगीमध्ये असला पाहिजे. तर तो म्हणजे खरं सांगायचं तर श्रीकृष्णाने जे स्थितप्रज्ञ व्यक्ती कसा असावा ह्याचे जे काही गुण सांगितलेत, म्हणजे आम्ही स्वामी समर्थांच्या केंद्रात जातो पिंपळघाटला, तर तेव्हा यशवडकर काका आमचे जे गीता एक्सप्लेन करताना जे गुण सांगत होते, मला सगळे गुण ते ह्यांच्यात दिसतात. तर ते एकदम ट्रू योगी.
नाही मला स्वतःला असं वाटतं, मी म्हटलं अरे 4च गुण सांगायचे. ओके. तिसरा गुण असा की ते प्रत्येकाला समजून घेतात, म्हणजे ज्याच्यासोबत असतात त्याला, म्हणजे क्लासच्या स्टुडंट सोबत आहेत, म्हणजे त्यांनी जशी योगची डेफिनेशन सांगितली, तुम्ही जे काम करताय त्यात तुम्ही पूर्ण असलं म्हणजे योग. तर मग क्लासमध्ये आहेत, मग त्यांना माझी एवढीशी पण आठवण नाही येणार, किंवा घरात काही प्रॉब्लेम आहे एवढीच पण लक्षात नाही येणार. परत त्या सिच्युएशन मधून आले बाहेर किंवा ते परत त्या गोष्टीकडे फोकस करणार. मग ओमकडे सोबत असताना एकदम प्रॉपर ओमशीच खेळणार, ओमलाच प्रॉपर वेळ देणार, मग अजिबात कुठली स्क्रीन घेणार नाही किंवा आजूबाजूला काय चाललंय बघणार नाही. माझ्यासोबत असले की मला समजून घेणार. तर सगळ्यांना ते प्रॉपर समजून घेतात, क्लासचे स्टुडंट असो, आई बाबा असो. त्यामुळे त्यांचं सगळ्यांसोबत रिलेशन छान राहतं आणि घरातलं वातावरण खूप छान राहतं, की म्हणजे ते आईची बाजू पण छान. म्हणजे आता तर आम्ही खूप चांगल्या मैत्रिणी आहोत, पण लग्नाला जस्ट सुरुवात झालेली तेव्हा कधी म्हणजे आपल्याला समजून घ्यायला वेळ लागतो ना, पण ते मध्ये राहून आम्हाला दोघींना छान समजून घ्यायचे आणि कोणाच्याच मध्ये पडायचे नाही. मग बाबा आणि प्रतीकला आमची थोडी टीम वाढवायला लागायची, बाबा माझ्या बाजूने, प्रतीक आईच्या बाजूने किंवा वाईस वर्सा. पण हे तटस्थ उभं राहून फक्त हा असं झालं का, असं झालं का, असं झालं का, एवढं. त्यामुळे फायदा असा झाला की आम्ही दोघी आता एकदम छान टीम बनून घरावर राज्य करतो. अरे वा. तर आमची दोघींची छान मैत्री झाली. आणि चौथा गुण ते म्हणाले कॉन्फिडन्स. तर जो कॉन्फिडन्स आहे, म्हणजे आता कॅमेरा म्हणा किंवा व्हिडिओज पण मी खूप सारे बनवते, तर जो कॉन्फिडन्स आहे तो मला त्यांच्या लेन्स मधून येतो. कारण तुम्ही जर सुरुवातीला विचारलेलं ह्याच्यात जायला भीती नाही का वाटली, तर ते म्हणाले भीती वाटली, पण मला स्ट्रॉंगली पप्पांचा आणि त्यांचा सपोर्ट असल्यामुळे मला अजिबात भीती नाही वाटली, की अरे काही झालं तरी हे दोघं आहेत. मग त्या आता मी कोणाचे ते बोलले, आता तर मी नाही भांडत, आता मी योगी आहे, पण जरी कोणाची काही बाचाबाची झाली तर मी उभी असते पुढे भांडायला, कारण माहिती असतं हे पार्टी आहेत काही झालं तरी. तर तो त्यांचा जो एक गुण आहे की नेहमी मला सपोर्ट करणं, तर त्याने आतापर्यंत कधीच काही निगेशन नाही केलं. म्हणजे एकदम सुरुवातीला मला असं वाटलेलं की अरे आपलं पण एक वेगळं म्हणजे घर असलं पाहिजे सेफ्टीसाठी, तर ते मला असं नाही म्हणाले की अरे नको म्हणून. ते बोलले हा जा बघ कुठे तुला घ्यायचे बघ जा. मग मी आणि पप्पा आपले रिसर्च करत होतो आणि तेव्हा अरे नाही हे घर बीर घेणं आपल्या बजेटमध्ये नाही. ते म्हणजे हा मला माहिती होतं, मग ते त्याला सगळं माहिती असतं, पण त्याने कधी असं त्यावेळेला मला कधीच नाही म्हणत नाही. 4 झाले, एक शेवटचं. हो सांगा की. पुरवणी लागते. तर त्याच्यातला खूप मोठा गुण आहे ऍक्सेप्टन्स. समोरचं जसं आहे त्याला ऍक्सेप्ट करणं. तर बाबा त्यांना आवडतं ना ऑर्गनाईज राहायला, आणि नाहीये बायको एवढी ऑर्गनाईज, तर त्यांनी या 4 वर्षात तरी एवढीशी सुद्धा कंप्लेंट केली नाही की बाबा तू व्यवस्थित आवरून ठेव, तू व्यवस्थित कर. मी जी काही टाकाटाकी, म्हणजे मी आता त्यांच्याकडनं बघून इन्स्पायर होते आणि थोडे छान करतेय, लक्ष ठेवून माझं काम व्यवस्थित आवडते. पण कधी असं होतं की अरे मी कपडे धुते, वाळत घालते आणि मग 3:30ला माझ्या पर्सनल सेशनसाठी बाहेर पडते, आणि मग आल्यावर लगेच ऑनलाईन क्लासेस पण सुरू होतात. मग आठवतं अरे दव पडलं असेल, आपण कपडे काढलेच नाही, आणि बाहेर येऊन बघितलं टेरेसवर की सगळे कपडे काढलेले असतात, व्यवस्थित घडी घालून ते कपाटात ठेवलेले असतात. म्हणजे ते नेहमी स्वतः म्हणजे ते पूर्ण करतात मला. जो आपल्यातला इनकम्प्लीटनेस आहे ती पूर्णत्वाची भावना नेहमी प्रत्येक क्षणी मला त्यांच्याकडे, म्हणजे मी जे जे काही इनकम्प्लीट ठेवते ते सगळं येऊन ते कम्प्लीट करतात. मग ते योग शिकवण्याच्या बाबतीत काही योगाची, आता मी ठरवते की लोणावळ्याला रिट्रीट घ्यायची, पण तो डिसिजन घेतल्यावर त्याला पूर्णत्वाची न्यायची जी जबाबदारी आहे ती करते. तर खूप ऑपरेशन मॅनेजमेंट केल्यामुळे खूप चांगल्या प्रकारे सांगतात. छान. त्यामुळे वर त्यांना आजच्या दिवशी ही मुलाखत घेणं फार गरजेचं वाटलं. कारण कसं आहे, आपण संक्रांतीचा तिळगुळ का खातो, कारण वर्षभरासाठी आपल्याला तीळ आणि गुळ उष्णता देत असतात आपल्या शरीराला. तसं ही एक मुलाखत आपल्याला अनेक वर्ष बऱ्यापैकी आपल्यामध्ये फरक, म्हणजे मला असं जाणवलं की मलाच अनेकदा आरसा बघितल्यासारखा फील आला की कुठेतरी आपण हे आपण करायला पाहिजे असं झालं. तर ही ऊर्जा आम्हाला तुमच्याकडून खरंच चांगल्या प्रमाणात मिळाली आहे. तर मला दोघांनाही शुभेच्छा की तुमचं PhD उत्तम प्रकारे छान होऊ दे आणि त्याचा फायदा सगळ्यांना अर्थातच होऊ दे, की स्वतःला सावरताना जगाला पण सावरण्याची एक ताकद असावी लागते. शरीराला लागते तशी मनाला सुद्धा लागते, आणि या शरीर आणि मनाचा योग तुम्ही घडवून आणताय. तुम्हाला आमच्या सर्वांकडून मनपूर्वक शुभेच्छा देते आणि हा मुलाखतीचा सुंदर कार्यक्रम इथे संपलाय असं जाहीर करते. आपण सर्वजण आलात आणि अगदी शेवटपर्यंत ऐकत बसला आहात, हे त्या दोघांचं यश आहे. अर्थातच आपल्या सर्वांचे मी प्रामुख्याने आभार मानते. असेच दरवर्षी नवनवीन विषय ऐकण्यासाठी आमच्याकडे जरूर या. यावेळेला स्थान बदललं पण तरी गर्दीमध्ये कमी नाही झाली, ह्याचा खूप आनंद आहे. भीती वाटत होती कारण लांब घर आहे, लोक येतील की नाही,
पण ती ओढ आहे ऐकण्याची काही नवीन, ती आपल्याला स्वस्थ नाही बसू देत. त्यामुळे आपल्या सगळ्यांचे आभार मानते. ह्या दोन्ही दादांनी इथे शूटिंग आणि सगळं काम व्यवस्थित सांभाळलंय, त्यांचेही आभार मानते आणि आपला कार्यक्रम संपलाय असं जाहीर करते. धन्यवाद.